सेंट्रल TND आणि PD टीमद्वारे आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या लाईव्ह रेकॉर्डेड सत्रामध्ये आपले स्वागत आहे. या रेकॉर्ड केलेल्या सत्रामधून आपल्याला LMSचा वापर कशासाठी करायचा हे समजेल. आपल्याला PM मुद्रा योजना या संदर्भात माहिती मिळेल व अर्जाची प्रक्रिया कळेल. आपण स्वतःमध्ये ग्रोथ माइंडसेट म्हणजे वाढीची मानसिकता कशी निर्माण करायची हे समजेल. चला रेकॉर्ड केलेला सत्र पाहूयात. हॅलो, हॅलो, नमस्कार ताई. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. कशा आहात सगळे? कशात रेखा ताई? मस्त मजेत. तुम्ही? मी पण मस्त मजेत. ठीक आहे. अजूनही आपल्या हकदर्शिका ताई जॉईन होत आहेत हळूहळू, त्याच्यामुळे आपण कॉलला सुरू करूयात. ठीक आहे. आजचं आपलं आणि प्रशिक्षण असणार आहे. हो, ते बोला. डाटा पोर्टल वरचं हकदर्शकच होतं ना? हो हो. आणि आता याच्यात काय नवीन सांगणार आहे? काल परवाच्या मीटिंग मध्येच हे होतं ना? परवाच्या मीटिंग मध्ये आपण ते LMS बघितला होता ना, तो लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे नवीन नवीन कोर्सेस कसे करायचे त्यासाठी हो. आपल्याला तो ऍप वापरायचा होता. त्याचा सेशन होता. तर काही लोकांचं लॉग इन झालं नव्हतं ना, तर मग हा. त्यांच्यासाठी ते सेशन होतं. तर आजचं हो, हो. आपलं हे प्रशिक्षण सत्र आहे. म्हणजे सुरू तर आता म्हणजे हो, सगळ्याच ओपन झालंय, ते आता स्टार्टिंगला सुरू कसं? करेक्ट करेक्ट. तर नवीन आपण गोष्टी शिकणार आहोत, नवीन योजना. ठीक आहे. कारण आपल्यापैकी खूप अशा ताई असतील ज्यांनी या योजनांबद्दल ऐकलं असेल, पण त्यांना कशा त्याचा अर्ज करायचा हे माहिती नसेल. ठीक आहे. किंवा ह्याच्या अगोदर कधी त्यांनी म्हणजे जिथे कुठे ते जायचं आहे, पोर्टल असू दे किंवा ऑफिस असू दे, तिथे जाऊन फॉर्म भरला नसेल. बरोबर. तर त्याचं मला पण शिक्षण द्यायला आपल्या बरोबर 2 मॅडम आहेत इकडे. ठीक आहे. तर एक प्रेरणा मॅडम असणार आहेत आणि दुसरे असणार आहेत वनिता मॅडम. ठीक आहे. तर आपली आजची बॅच जरा स्पेशल आहे. या अगोदर आपली नाशिकची एक बॅच होती, त्यांच्याबरोबर आपले हे जे प्रशिक्षण सत्र आहेत ते व्हायचे. आज आपण नाशिक बॅच बरोबर धुळे बॅच सुद्धा ह्याच्यामध्ये, सॉरी, धाराशिवची बॅच सुद्धा आपली ह्याच्यात आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या ज्या हकदर्शिका आहोत त्या वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये हकदर्शक बरोबर सामील झालेल्या होतो. त्यामधनं आपली इथे निवड करण्यात आलेली आहे. बरोबर. त्यामुळे आपण आजच्या या प्रशिक्षण सत्रात आहोत. ठीक आहे. तर ज्या मॅम, नवीन आपल्या ताया असतील. हो, तर रेखा ताई बोला ना. मला एक प्रश्न पडलाय. ह्या ऍपचा नेमका यूज कसं करायचा हेच नाही समजत आहे. जसं हकदर्शक असं फास्ट समजलं ना, हा 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 तसं हे आकांक्षाचं जे हे आहे ना ओव्हरलॅप, ते हा. नेमकं तर ते बरोबर. क्वेश्चन वगैरे ते समजलं, ठीक आहे. पण त्याचा यूज कसं करायचं, पुन्हा आपल्याला हे कसं करता येईल, असं हा लय मोठा प्रश्न पडलाय मला. चांगला प्रश्न आहे. मी सांगते. आता आपला जो हा वॉवेलचा ऍप आहे ना, तो फक्त आकांक्षा प्रोजेक्टचा नाहीये. तर आपले जे जे वेगळे वेगळे प्रोजेक्ट हकदर्शकचे होत असतात, त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये जे आपल्या बरोबर काम करतात, ठीक आहे, त्यांच्या सगळ्यांना आम्ही त्या ऍपची सुविधा देतो. तर आता त्याचं कारण सांगते मी. आपलं आज प्रशिक्षण सत्र होत आहे. बरोबर. या प्रशिक्षण सत्रामध्ये आपण 2 नवीन गोष्टी शिकणार. पण हे प्रशिक्षण सत्र परत कधी होणार? 2 आठवड्यांनी होणार. ठीक आहे. त्या एवढ्या आपल्याकडे जे कालावधी असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं असेल किंवा नवीन कुठल्या तरी गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल, ठीक आहे, तर त्यासाठी आपले कोर्स असणार आहेत. छोट्या छोट्या व्हिडिओज मध्ये स्कीम बद्दल किंवा जे वेगळे वेगळे आपल्याला लागणारे स्किल्स आहेत, सोशल स्किल्स, त्याच्याबद्दल छोटे छोटे कोर्सचे व्हिडिओज असणार आहेत. ते आपण LMS वर टाकणार आहोत. ठीक आहे. तर तुमच्या सवडीने तुम्हाला पाहिजे तेव्हा, मग सकाळी उठल्यावर, जेवणानंतर, किंवा तुम्हाला रात्री झोपायच्या अगोदर सुद्धा एखाद दुसरा व्हिडिओ बघायचा असेल, एखाद दुसरा कोर्स करायचा असेल, तरी तो तुम्ही करू शकता. मग कोर्स करताना फक्त आपल्याला एक चाचणी द्यावी लागणार आहे छोटी, की आपण कोर्समध्ये काय शिकलो. बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे, की कविता ताई असतील किंवा रेखा ताई असतील किंवा अश्विनी ताई असतील, तर यांनी हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्याचं एक सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला डाउनलोड करता येईल. ठीक आहे. तर असे आपले निरनिराळे कोर्स असणार आहेत. जे आपले योजना आहेत त्यांच्यावर कोर्स असणार आहेत. ठीक आहे. तसंच आपण वनिता मॅडम आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टींची माहिती देणार आहेत. आपण कसं आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो ह्याच्यासाठी खूप चांगल्या टिप्स देणार आहेत. त्या सगळ्या देखील आपण LMS वर, वॉवेल ऍप वर टाकणार आहोत. ठीक आहे रेखाताई.
मग तुमच्या सवडीप्रमाणे तुम्हाला जो कोर्स करायचा असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय तुमच्या उत्पन्नात भर पडू शकते किंवा तुम्हाला 4 नवीन गोष्टी ते शिकू शकतात, हा कुठलाही जो कोर्स तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही करू शकता. ओके. ओके, चालेल. मग आजच्या सत्राची सुरुवात करायची आपण. ओके चालेल. चालेल, थँक्यू. ठीक आहे, तर आता नवीन आपल्या ज्या हकदर्शिकाताई आलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी परत सांगते. आजचं आपलं आकांक्षाचं जे प्रशिक्षण सत्र असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे नाशिक बॅच तशीच धाराशिव बॅच, ठीक आहे, या दोन्ही बॅच मधल्या आपल्याकडे हकदर्शिका ज्या ताई आहेत त्या जुडलेल्या आहेत आज. ठीक आहे, तर आजचा नेहमी सांगते आपले सत्र कसं होतं. तर आपलं प्रशिक्षण सत्र दर 2 आठवड्यांनी शुक्रवारी 2 वाजता होत असतं. ठीक आहे, या सत्रामध्ये आपण एक सुविचार बघतो, त्यानंतर एक कुठली तरी अशी बातमी बघतो की जी आपल्याला आपल्या कामामध्ये उपयोगी येणार आहे. ठीक आहे, तसंच आपल्याला वनिता मॅडम खूप चांगल्या गोष्टींबद्दल, असे स्किल्स जे लाईफ स्किल्स इम्पॉर्टंट आहेत त्याच्याबद्दल सांगतात. तसंच ईश्वरी मॅडम किंवा प्रेरणा मॅडम आपल्याला नवीन योजनांबद्दल, नवीन जे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यामधनं आपण काहीतरी कमाई करू शकतो, या गोष्टींबद्दल आपल्याला खूप चांगलं प्रशिक्षण देतात. ठीक आहे, तर हाच आपला नेहमीचा अजेंडा असतो. तर आज आपण बघणार आहोत आकांक्षाच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये की एक मिनिट, आपली वाढीची मानसिकता जी आहे ती कशी असायला पाहिजे, आणि तसंच PM मुद्रा लोनची जी योजना आहे त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, येस संगीता मॅडम बोला ना. संगीता ताई तुमचा हात रेज्ड होता. नमस्कार मॅडम. नमस्कार. ठीक आहे, मग संगीता ताई काही प्रश्न होता तुमचा? नाही ना. बर, ठीक आहे, चालेल. मग आजच्या सुविचाराकडे वळूयात. ओके, तर हा आपला आजचा सुविचार आहे ज्याने आपण या प्रशिक्षणाला सुरुवात करूयात की माणसाने समोर बघायचं की मागे, यावर त्यांचं पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. ठीक आहे, तर त्यामुळे आपण जर आपल्या योग्य मार्गाने पुढचा विचार नेहमी करत राहिलो तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात एक बदल निर्माण होणार आहे. ठीक आहे, जास्त सुख येणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये. जर आपण सारखंच आधी घडलेल्या घटनांकडे लक्ष देत राहिलो तर आपण जी संधी आपण गमावलेली आहे किंवा ज्या गोष्टी आपण करू शकलो नाही त्यांचा विचार करत बसू आणि त्याच्यामुळे आपल्या वाटेला फक्त दुःखाची भावना येत राहील. त्याऐवजी आपण पुढचा विचार जर केला तर आपल्याला एक पायरी चढायची आहे किंवा आपल्या सुखासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्याची एक जाणीव होईल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामुळे वपू काळे हे एक रायटर होते मराठी, त्यांनी सांगितलेलं आहे की माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. ठीक आहे, तर या सुविचाराने आपण आपलं कार्य सुरू करूयात, आपलं प्रशिक्षण सुरू करूयात. ठीक आहे, आज आपण खूप दिवसांनी भेटतोय त्याच्यामुळे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आणलेली आहे, त्याच्यामुळे अनम्यूट करून तुम्ही उत्तर सांगायचंय बरं का. एक छोटी छोटी कोडी आहेत जी मला वाटते तुम्हाला आवडतील आणि या प्रशिक्षणाला छान प्रकारे सुरू करण्यात आपल्याला मदत करतील. ठीक आहे, या कोड्यांचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करून सांगू शकता. ठीक आहे, मला थम्सअप मिळेल सगळ्यांकडनं. येस. ओके, कविता ताई, अश्विनी ताई, चंद्रकला ताई, रेखा ताई तयार आहेत. व्हेरी गुड. ओके, तर हा आहे आपलं पहिलं कोड. असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही? असे कुठले फळ आहे जे बाजारात विकले जात नाही? हो ऋतुजा ताई बोला. कष्टाचे फळ. फळ, अरे वा, व्हेरी गुड. एकदम मेहनतीचे फळ किंवा कष्टाचे फळ, अगदी बरोबर. ठीक आहे, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात आता. अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते परंतु कधीही कमी होत नाही? ज्ञान. ज्ञान. ज्ञान, अरे वा, चांगलंय. अजून काहीतरी असतं?
पण ज्ञान सुद्धा आपण जर वापरलं नाही ना तर मला वाटतं कमी होतं. आपल्याला ज्या गोष्टी आज माहिती आहेत त्या आपण वापरात नाही ठेवल्या ना तर अजून 5 वर्षांनी आपल्याला लक्षात पण नाही राहणार त्या. ज्योतिताई तुम्हाला काही सांगायचंय? माणसाचं वय. माणसाचं होय. वय. हो, बरं, ठीक. हो. चालेल. वय हे ह्याचं उत्तर आहे. पण ज्या ताईंनी ज्ञान हे उत्तर दिलं ते सुद्धा बरोबर आहे. मला वाटतं की ज्ञान सुद्धा वयासारखं वाढतच जातं आणि जेवढं आपण वापरू तेवढं जास्तच होत जातं. बर, व्हेरी गुड. तर शेवटचा आपला हे कोडं आहे आपलं, बेसन कांदा मिरची भारी गरम खाण्याची मजाच न्यारी. भजी. अरे वा, ज्योतिताई का? हो. मस्त हो. मस्त, बरोबर. ह्याचं उत्तर आहे भजी. एकदम तोंडाला पाणी सुटलेलं दिसतंय सगळ्यांच्या. जेवण झालंय का व्हायचं अजून राहिलंय? असेल तर मग भजी झालं. मस्तपैकी खा. झालंय. हो, झालं. बर, ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर या कोड्याचं उत्तर आहे भजी. ठीक आहे. तर कसं वाटतं आता सगळ्यांना थोडं प्रशिक्षणाकडे जाण्याचं इच्छा होतीये? येस. येस, व्हेरी गुड. ओके. तर भारी वाटलं. मस्त ना एकदम. आपण पुढच्या सेशनला पण असंच करूयात, अशीच कोडी घेऊयात. ठीक आहे. तर आजची एक ताजी बातमी मला तुमच्यापर्यंत आणायची होती. ठीक आहे. आपल्याला आठवत असेल की आपल्या पहिल्या प्रशिक्षण सत्रामध्ये आपण सगळ्यांनी न्यूजपेपर वाचले होते, बरोबर? चालले होते, कुठली बातमी बरोबर, कुठली आपल्याला आवडतीये हे बघितलं होतं. तसंच आजच्या पुण्याच्या या पेपरमध्ये मला ही बातमी सापडली. ठीक आहे. तर जिल्ह्यात 8,000 पेक्षा जास्त कातकऱ्यांना आधार कार्ड वाटलेलं आहे. ठीक आहे. कातकरी माहिती आहेत आपल्याला सगळ्यांना, हो की नाही? आपल्याकडे आदिवासींपैकी एक हे आहे, कातकरी हे लोक आहेत, बरोबर? तर 8,500 पेक्षा जास्त जणांना आधार कार्ड दिलेलं आहे. तसंच एक केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली एक मोहीम आहे ज्याच्यामधनं त्यांना निरनिराळे कागदपत्र जसं की त्यांचं जातीचं प्रमाणपत्र असू दे किंवा शिधपत्रक असू दे किंवा अजून इतर गोष्टी जसं काही आधार कार्ड आहे. ठीक आहे. तर आधार कार्ड काढणं किंवा त्याची अपडेट करणं किंवा त्याचे प्रोसेस करणं हे केंद्र सरकारने चालू केलेलं आहे. ठीक आहे. तर लोकमत मधली ही बातमी आहे की आदिवासींच्या उत्कर्षासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या पीएम जनमन योजनेत जिल्ह्यातील सुमारे 15,000हून अधिक आदिवासी नागरिकांपैकी आतापर्यंत सुमारे 8,000 पेक्षा जास्त जणांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर सुमारे 8,500 जणांना जातीचा दाखल्याचा लाभ देण्यात आलेला आहे, याची माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. तर जिल्ह्यातील हवेली म्हणजे पुणे जिल्ह्यातील हे सगळे वेगवेगळे जे तालुके आहेत, ठीक आहे, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड वगैरे वगैरे, या तालुक्यांमध्ये 214 वाडवस्त्यांवर मधले जे आपले कातकरी आहेत त्यांच्या नागरिकांना विविध योजनांचा लाभ इथे देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर ही पीएम जनमन योजना एक नवीन योजना आलेली आहे. ठीक आहे. आणि ही केंद्र सरकार इथे राबवत आहे आणि यामध्ये कातकरी आपले जे बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी आधार कार्ड असो, जातीचं प्रमाणपत्र असो, राशन कार्ड म्हणजे ज्याला आपण शिधापत्रिका म्हणतो, ठीक आहे, किंवा जनधन बँक अकाउंट खातं, आयुष्मान भारत कार्ड, त्यानंतर पीएम किसान योजना, पीएम क्रेडिट कार्ड, या सगळ्या योजनांची माहिती देऊन त्यांच्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आलेली आहे ज्यामधनं त्यांचं जे आयुष्य आहे ते अजून चांगलं होऊ दे, बरोबर आहे, त्यांचे जे काही अधिकार आहेत, त्यांचे काही जे हक्क आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू देत, यासाठी केंद्र सरकार सुद्धा प्रचंड मोठे प्रयत्न इथे करत आहे. ठीक आहे. तर अशाच कुठल्या बातम्या आपल्याला पण माहिती असतील तर तुम्ही सुद्धा आता शेअर करू शकता. मागच्या आठवड्यात खूप छान पद्धतीने सगळ्या तायांनी मस्त मस्त बातम्या सांगितल्या होत्या. त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या गावात काय चाललंय, कुठले नवीन मोहीम आहे याबद्दल माहिती दिली होती, बरोबर? तर आज कुणाकडे आहे अशी कुठली बातमी? ऋतुजाताई, तुमचा हँड रेज आहे, तुम्हाला काही शेअर करायचंय का?
नाही, नो मॅम, ते चुकून ओके. झालं होतं. अच्छा, काही प्रॉब्लेम नाही. अजून कुणी आणली आहे कुठली बातमी? ओके, ठीक आहे. चालेल. तर अशाच पद्धतीने ज्या आपल्या धाराशिवमधनं आपल्याबरोबर जॉइन झालेल्या हकदर्शिका ताई आहेत, त्यांना मी परत सांगते, की आपण या प्रकारे आपल्या प्रशिक्षणाची सुरुवात करतो नेहमी, ठीक आहे? तर पुढच्या प्रशिक्षणामध्ये तुमच्या गावात किंवा तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या घटना आहेत, ज्या तुम्हाला वाटतं ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या क्षेत्रात अजून 4 कामं जास्त करू शकता. तर अशा ज्या बातम्या आहेत त्या आपल्याला गोळा करायच्या आहेत आणि आपल्याला असे जे प्रशिक्षण सत्र असतील त्याच्यामध्ये शेअर करायचे आहेत. म्हणजे एकमेकींकडनं सुद्धा आपल्याला शिकायला संधी मिळेल. बरोबर? आणि एकमेकांना सांगता येईल आपल्याला, की कुठल्या नवीन-नवीन गोष्टी आहेत ज्या आपण शिकलो किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे. ठीक आहे? ओके. जस्ट अ मिनिट. प्रेरणा मॅडम आहेत का कॉलवर? ओके. एकच मिनिट मी फक्त ठीक आहे. प्रेरणा मॅडम जॉइन होईपर्यंत मला सांगू शकता का कोणी, की या बातमीमधनं अशा कुठल्या 2-3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे चांगल्या वाटल्या किंवा ज्याची आपल्याला मदत होऊ शकते आपल्या कामामध्ये अशा वाटल्या? सध्या मॅडम आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचं म्हणजे चालू आहे. त्याच्यामुळे ते करायला पाहिजे. बरोबर. आयुष्यमान भारत कार्ड आहे आपलं. आयुष्यमान भारत जी योजना आहे, बरोबर. ती सुद्धा या बातमीमध्ये दिलेली आहे. तसंच आधार कार्ड कुणाचं अजून राहिलं असेल किंवा राशन कार्डमध्ये त्यांचं नाव नसेल, बरोबर आहे? किंवा त्यांना राशन कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असतील, आधार कार्डमध्ये चेंजेस करायचे असतील, तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा असतात ज्या लोकांकडनं राहून जातात, बरोबर? तर तसंच आपल्याकडचे जे आदिवासी समूह असतो, त्यांच्यामध्ये सुद्धा लोकांना माहिती नसतं, की अशा कुठले कागदपत्र आहेत, कुठली कागदपत्र किंवा अशा कुठल्या योजना आहेत, ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात, ज्याची मदत त्यांना मिळू शकते, बरोबर? तर आपण जेवढं वाचन करत राहू, आपल्या ज्ञानात भर पाडत राहू, हो की नाही? तेवढंच आपल्याला याची मदत होणार आहे. आपण जेव्हा फील्डवर जाऊ, आपण जेव्हा 4 लोकांबरोबर बोलू, तेव्हा आपल्याला सुद्धा या गोष्टींची त्यांना माहिती द्यायला सोपं होणार आहे. ओके? ठीक आहे. तर आपण थांबूयात आता. वनिता, आपण कॉलवर आहात का? तुम्ही तोपर्यंत तुमचं इंट्रोडक्शन द्याल का? हाय. येस. हॅलो, सगळेजण ओळखता मला आवाजावरून तरी? हो, ओळखतात ना मॅडम. गेलेल्या मीटिंगला. धाराशिवच्या हकदर्शिका ज्या आहेत त्या नवीन आहेत, त्याच्यामुळे त्यांना इंट्रोड्यूस करण्याची गरज आहे आपल्याला, हो की नाही? ओके, ठीक आहे. सो माझं नाव वनिता चव्हाण आहे आणि जसं की श्रेया मॅडम तुम्हाला धाराशिवमध्ये येऊन त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं. सो तसंही मी महाराष्ट्राचं ट्रेनिंग बघते. फक्त काही कारणास्तव मला नाशिकला आणि धाराशिवला यायला नाही जमलं. पण आपण इथून पुढे जे काही ऑनलाईन सेशन्स होतील त्याच्यासोबत मी तुमच्या सोबत असेल आणि त्या प्रत्येक ट्रेनिंगमध्ये मी तुम्हाला एक नवीन टॉपिक वरती काहीतरी हे करत असेल. जसे की पाठीमागच्या वेळेस आपण प्रेरणा कशाला म्हणायचं, प्रेरणाचे काय फायदे आहेत, गोल सेटिंग करत असताना किंवा ध्येय ठरवत असताना कोणती जबाबदारी, कोणती काळजी किंवा काही कोणती माहिती आपल्याकडे असली पाहिजे याचं आपण हे सगळ्या ह्या 2 टॉपिक वरती आपण डिस्कस केलं होतं. आता आज आपण वाढीची मानसिकता कशाला म्हणायचं आणि ते काय आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. सो आता आपल्यासोबत प्रेरणा मॅडम सुद्धा जॉईन झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला पीएम मुद्रा लोन योजना याच्याबद्दल त्या तुम्हाला सांगणार आहेत. मग त्यांचं सेशन झालं की मग आपण वाढीची मानसिकता याच्यावरती डिस्कस करणार आहोत. सो मी सगळ्या ताईंना विनंती करते की प्लीज मधून कोणी सुद्धा कॉल लेफ्ट होऊ नका. ठीक आहे. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. तर मी माझ्या इंट्रोडक्शन सुरू करते.
माझं नाव प्रेरणा किल्लेदार आहे आणि मी हकदर्शक मध्ये मागच्या सप्टेंबर पासून आहे आणि पुण्यामध्ये असते मी. आता तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये असं काम करते मी. तर त्याच्यासाठीच आता ईश्वरी नाही आहे, तर त्यांच्या जागी मग मी आज तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. तर मागच्या वेळी थोडे ह्याच्यामधले थोडे लोकच होते वाटतं. ह्यावेळी थोडे नवीन लोक आलेत असं ऐकाय, कारण ह्यावेळी धाराशिवचे पण आहेत. तर मागच्या वेळी कोण कोण होते, म्हणजे मागच्या ट्रेनिंग मध्ये आपण हे केलं होतं, PM ॲग्रीस्टॅक आणि उद्यमचं रिफ्रेशर केलं होतं, उद्यमचं डिव्हिजन. तर कोणतरी सांगेल का मला की मागच्या ट्रेनिंग मध्ये होते लोक कुठले काय, की सगळेच नवीन आहेत? धाराशिवचे नवीन आहेत मॅडम. हा, मग धाराशिवचे सगळे धाराशिवचेच आहेत की बाकी पण आहेत कोण? ऍड झालेत. श्रेया अच्छा. मॅम नाशिक आणि धाराशिव दोन्हीचे आहेत. मागच्या वेळच्या बॅच मधले आहेत काही हकदर्शिकातही. यावेळेला थोड्या ओके फक्त धाराशिवच्या नव्हे. ओके ओके ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. प्रेरणा मॅम कडून आम्हाला खरंच प्रेरणा भेटेल अशी अपेक्षा आहे. हा एकदम असं मी माझी तरी अशीच कोशिश असते. मी स्क्रीन शेअर करते. नावातच खूप भारी आहे. दिसतीये ना स्क्रीन सगळ्यांना? हो दिसते. हा ठीक आहे. तर आपण PM मुद्रा बद्दल आज चर्चा करणार आहोत. PM मुद्रा, तर ह्या चर्चेचं काय उद्दिष्ट आहे आजचं, तर PM मुद्रा योजनेबद्दल सर्व जे काय सुविधा आहेत मिळतात त्याच्याबद्दल जाणायचे. परत कर्ज मिळवण्यासाठी काय पात्रता असती ते आपण समजणार आहोत. आणि मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जे आपल्याला लागतात, डॉक्युमेंट्स, ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता मुद्रा कर्ज म्हणजे काय, तर PM मुद्राचा एक मोठासा असा फुल फॉर्म आहे. मायक्रो युनिट्स असं काय रिफायनान्स एजन्सी करून. पण त्याचा जर आपण सरळ भाषेमध्ये घेतला मतलब, तर काय असतंय की आता जे मायक्रो युनिट्स असतात, ह्याचं म्हणजे फुल फॉर्म ऑफ मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी किंवा मुद्रा बँक असं ह्याचं आहे. तर मुद्रा योजना ही 8 एप्रिल 2015 पासून सुरू झाली होती ही मुद्रा योजना. आणि ह्याच्यामध्ये मायक्रो युनिट्स म्हणजे जे लघु असे व्यापार वगैरे करतात, त्यांना कर्ज मिळतोय ह्या योजनेमधनं. तर 50,000 ते 20 लाख पर्यंत कर्ज मिळतोय. ते पण कुठल्या सगळ्या मतलब जे गव्हर्नमेंट बँक असतात किंवा NBFC म्हणतात ना आपण, तर अशा पुष्कळ वेगळ्या टाईपच्या बँकेमधनं कर्ज मिळतोय. ठीक आहे. तर
मुद्रा कर्ज म्हणजे काय? हे ऍक्च्युली आपल्याला मिळतात ना दोन दोन तीन हॅलो प्रकारचे मॅडम, आवाज नाही येत व्यवस्थित. नाही येत का व्यवस्थित? हॅलो. हो, आता येत आहे. हा, तर आपल्याला माहित आहे की 2-3 प्रकारच्या योजना असतात. एक केंद्र सरकारची, एक राज्य सरकारची आणि एक केंद्र आणि राज्य मिळून जे योजना असते. तर ही केंद्र सरकारची योजना आहे लघु व्यवसाय आणि सूक्ष्म संस्थानांना कर्ज देण्याची योजना. लघु व्यवसाय म्हणजे कोण मला सांगणार काय लघु व्यवसाय वगैरे काय असतात? कोण जर एक्झाम्पल उदाहरण जर सांगितलं छोटा एखादं. व्यवसाय. पुन्हा उदाहरणार्थ असं सिलाई काय? मशीन, शिलाई मशीन, पिठाची ब्युटी गिरणी पार्लर. खुर्ची. हा, एकदम बरोबर. तर असे लघु व्यवसायांच्यासाठी हे कर्ज देतात ह्याच्यामध्ये. तर कोणताही ह्याचा कोटा वगैरे नाही आहे आणि समाप्ती तारीख वगैरे पण ह्याची काय नसती. तर ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोन मिळतात. ठीक आहे. तर पहिलं कॅटेगरी आहे बाळ. बाळ म्हणजे काय की ज्यांना 50,000 पर्यंतच कर्ज पाहिजे त्यांना बाळ कॅटेगरीमध्ये येते मुद्रा योजनामध्ये. तर आता त्यांचा एकदमच लहान व्यापार असेल तर त्यांना 50,000 पेक्षा जास्त जर गरजच नसेल तर त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये घालतात. दुसरं आहे 50,000 ते 5 लाख आणि तरुण म्हणजे 5 लाख ते 20 लाख. तर ऍक्च्युली हे तरुण मध्ये काय असतंय की 5 लाख ते 10 लाख जर तुम्ही पोर्टलवर गेला तर तिथं 5 लाख ते 10 लाखच दाखवेल, पण एक तरुण प्लस म्हणून असतंय. तरुण प्लस मध्ये आधी ज्यांनी तरुणच्या लोनसाठी अप्लाय केलेला असतोय त्यांना परत आणि तरुण प्लस मध्ये 10 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत लोन मिळते. तर असं ह्याचं आहे. ठीक आहे. तर ह्याचा उद्देश काय आहे की आता लघु किंवा सूक्ष्म व्यवसायांचा कर्जच्या सुलभतेसाठी आणि बँक वित्तीय संस्थाकडून सहज निधी उपलब्धता. आता मोठे जे असतात ना काय हे काय आहे कारण जे मोठे व्यापार असतात त्यांना तरी पुष्कळ कागदपत्र पुष्कळ व्हेरिफिकेशन करावं लागतोय. तर सूक्ष्म व्यापाऱ्यांना एवढं व्हेरिफिकेशन वगैरेची म्हणजे गरज नसती. त्याच्यामुळं सूक्ष्मवाल्यांना वेगळं केलेलं आहे. लहान व्यवसायांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि विकसित करण्यामध्ये मदत करतो हे लोन. तर ह्याच्यामध्ये सबसिडी माहित आहे तुम्हाला काय असती? सबसिडी नसती. माहित आहे तुम्हाला सबसिडी लोनवर सबसिडी काय असते? हो, माहितीये. हा, तर ह्याच्यामध्ये कुठली सबसिडी मिळत नाही, नुसतं लोन मिळतं असं. ठीक आहे. ताई तर सांगाल का कमी सबसिडी म्हणजे हा काय? फेडावं लागेल ना. हा हो, हा, ठीक आहे. सबसिडी तर म्हणजे आता आपण थोडे हा पैसे सांगा द्यायचे, सांगा. त्यातले निम्मे पैसे त्यांनी वापस देतात. जर 30,000ची वस्तू असेल तर 15,000 आपण भरायचे आणि 15,000 सरकार भरणार असं असतं. म्हणजे टोटली तर सुरुवातीला आपण सगळेच भरायचे, नंतर त्याचे हप्त्याने भेटतात. त्या टाइप मध्ये आम्ही शेतातलं स्प्रिंकलर घेतलंय आणि ते ठिबकचं वगैरे केलंय. ते सबसिडी मार्फतच सरकारी योजनेतून. बरोबर. तर कुठल्या कर्जवाल्या स्कीम मध्ये पण सबसिडी म्हणजे काय देतात की आता तुम्ही कर्ज घेतला समजा 5 लाखाचा, त्याच्यावर तुम्हाला जे काय इंटरेस्ट द्यावा लागतोय त्या इंटरेस्ट मध्ये तुम्हाला कमी करून द्यावा लागतं, असं सबसिडी असते. पण ह्याच्यामध्ये कुठलीही सबसिडी नसती. ह्याच्यामध्ये नुसतं लोन देतात आणि 5 वर्षामध्ये ते आपण पुढे बघूया कसं काय द्यायचं परत. ठीक आहे. तर कमी उत्पन्न गटातील लोकांचा त्यांचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करतोय. लहान व्यवसायांना आर्थिक समावेशकतेखाली आणणे आणि स्वदेशी बँकर्स
स्वदेशी बँकर्स द्वारा जास्त कर्ज घेण्यास प्रतिबंध करणे. स्वदेशी बँकर्स म्हणजे काय? सावकार जे आपण गावामध्ये बघतोय, अनौपचारिक पद्धतीने जे कर्ज देतात, ह्यांच्याकडून लोक नाही घ्यावीत म्हणून हे स्कीम आहे. ठीक आहे. बँकिंग सुविधा नसलेल्यांना वित्त पुरवठा सुलभ करण्यात मदत करणे आणि वित्त पुरवठ्याचा खर्च कमी करण्यास मदत करणे. तर ज्यांच्यामध्ये बँकिंग सुविधा नाही आहे त्यांना पण मदत करायला. ठीक आहे. आणि हे एक असते की जेव्हा ते कर्ज, आता आपण जेव्हा लोनसाठी अप्लाय करतो त्यानंतर कर्ज अप्रूव्ह होतं, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना प्राधान्य देतात जेव्हा लोन अप्रूव्ह किंवा देण्याचं गोष्ट असते तेव्हा. ठीक आहे. तर आता मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये. कर्जासाठी अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची संपार्श्विक सुरक्षा किंवा अर्ज शुल्काची आवश्यकता नाही. म्हणजे अर्ज कधी कधी काय होते, कुठल्या कुठल्या लोन्समध्ये अर्ज करण्याला काहीतरी रजिस्ट्रेशन फीज लागते. त्याच्यामध्ये तसं काही रजिस्ट्रेशन फीज वगैरे नाहीये, अर्ज शुल्क नाहीये. हे कर्ज 9 ते 12% व्याज दराने मिळू शकते. तर ते व्याज दर तुमचं डिपेंड करते की किती पैशाचं तुम्हाला लोन पाहिजे, त्याच्याप्रमाणे व्याज दर आणि किती टाइम साठी पाहिजे त्याच्याप्रमाणे व्याज दर निश्चित होणार. मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्ष आहे. तर हे 5 वर्ष सगळ्यांचं जे काय आहे ते, ज्यांनी पण लोन घेतला, कितीचाही लोन असू दे, 5 वर्षाची मुदत आहे परतफेड करण्यासाठी, इंटरेस्ट बरोबर. ठीक आहे. सुलभ प्रवेश, पद्धतशीर मार्गदर्शक तत्वे आणि कमी खर्चाच्या वित्त पुरवठ्यासह हे कमी उत्पन्न गटातील लघु व्यवसाय आणि उद्योजकांना वाढण्यास आणि त्यांची सामाजिक उन्नती गतिशीलता वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे देशाच्या व्यवस्थेतही वाढ होते. ठीक आहे. तर आता ह्याच्यापर्यंत कुणाला काय प्रश्न आहेत, काय समजलं नाही की कुणाला देतात, काय आहे, पुढचं बघूया आपण. पण ह्याच्यापर्यंत कुणाला काय विचारायचं असेल? ठीक आहे. तर ह्याचा पात्रता काय असते? ठीक आहे. तर मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र असलेल्या सर्व लघु व्यवसाय आणि उद्योग जणांना वित्त पुरवठा आवश्यक आहे. तर मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कव्हर केले जाऊ शकणारे हे काही लक्षित व्यावसायिक ग्राहक आहेत. म्हणजे एकतरी तुम्ही लघु व्यवसायामध्ये जे काही येतात, लहान उत्पादन युनिट असू दे, दुकानदार असू देत, फळ आणि भाजीपाला विक्रेता पण असू देत, कारागीर, मिल वगैरे नसतात का, मिल वगैरे असतात, कारागीर, हे पण सगळे बस तुम्हाला लघु व्यापार तुम्ही काहीतरी करत असायला पाहिजे, बस हेच पात्रता आहे तुमची. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये वेगळे काय काय येऊ शकतात, काय काय व्यवसाय, पण हे एक लिस्ट आहे. ठीक आहे. मुद्रा अंतर्गत वित्त पुरवठा करण्यासाठी लागू असलेल्या इतर उपक्रमांमध्ये वाहतूक वाहने, समुदाय अन्न उत्पादने क्षेत्र, वस्त्रोद्योग उत्पादने इत्यादींचा समावेश आहे. तर ते तुम्ही म्हटलं की असे पुष्कळ काय काय व्यवसाय येऊ शकतात. अन्न असू दे, वस्त्रांचा व्यापार करतात लोक, तर हे सगळे याच्यामध्ये येणार. ठीक आहे. आता कागदपत्रे जेव्हा आपण अप्लाय करतोय, काय काय कागदपत्रे असायला पाहिजे? आधार कार्ड तरी असायलाच पाहिजे, पॅन कार्ड पण असायला पाहिजे, बँकेचं पासबुक म्हणजे बँक अकाउंटचं जे काय पुरावा असतोय तो एक असायला पाहिजे, पासपोर्ट फोटो 2 पाहिजेत, आणि खरेदी करावयाचा वस्तू आणि यंत्रसामग्री कोटेशन. म्हणजे आता आपल्याला उद्योगामध्ये जे काय यंत्रसामग्री लागतील, जे खरेदी करण्याचे वस्तू आहेत त्यांचं कोटेशन, आणि उद्योग नोंदणी सारख्या आवश्यक, उद्योग नोंदणी म्हणजे उद्यम, ह्याच्यामध्ये उद्यम रजिस्टर असणे फार आवश्यक आहे, त्याच्याशिवाय हे नाही होणार.
ठीक आहे. तर उद्यम ह्याच्या आधी ह्या लोनसाठी अप्लाय करण्याआधी तुम्हाला उद्यम जर रजिस्टर नसेल तर उद्यमचं रजिस्ट्रेशन करावं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि लागू असल्यास अनुसूचित जाती, आता जर कोणते अनुसूचित जाती जमातीचं आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट पण लागतं. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया. ठीक आहे. तर आपण ऑफलाईन पण करू शकतोय आणि ऑनलाईन पण करू शकतो. ठीक आहे. तर ऑफलाईन मध्ये काय, अर्जदाराने व्यवसायाच्या जवळी बँकेमध्ये जाऊन, म्हणजे जे काय त्यांचा व्यवसाय करतात जिथं पण त्याच्या जवळ जी बँक असेल किंवा व्यवसाय नियमित जिथं म्हणजे कुठली पण बँक जे बरोबर व्यवसाय करत असेल त्या बँकेमध्ये जाऊन त्या मुद्रा योजनेचा फॉर्म वगैरे भरून अर्ज करू शकता तुम्ही. बँकेमध्येच करायला पाहिजे पण. ठीक आहे. किंवा 2 आपल्याजवळ साईट्स आहेत ऑनलाईन प्रक्रियेचे, ज्याच्यामध्ये एकतरी ही PSB लोन्स इन 54 मिनिट्स किंवा जनसमर्थ जे आहे, जे हे म्हणजे जास्त असं लोक वापरतात. तर म्हणजे तुम्ही हेच वापरू शकता जनसमर्थवालं. बाकी ही पण एक साईट आहे. तर असं 2 प्रकारे ना आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आता जनसमर्थ पोर्टल जो आपण थोडे बहुत स्क्रीनशॉट बघूया. पोर्टलवर कसं वेबसाईटवर जाऊन तो मुद्रा योजनेला अर्ज करू शकतात. तर ह्याच्यामध्ये काय असतंय की आधी तरी तुम्ही जनसमर्थवर गेला ना तर असं तुम्हाला हे येणार की मुद्रा योजना आहे आणि असं. तर त्याच्यामध्ये पात्रता एक म्हणून येत आहे की पात्रता तुमची बघणार ते की किती तुम्हाला लोन पाहिजे. ते पात्रता निश्चित केल्यावरच मग तुम्ही आधार नंबर वगैरे घालून OTP येणार. तर ते घालून मग तुम्ही बाकी सगळे हे पॅन कार्ड नंबर, उद्यम रजिस्ट्रेशन हे सगळे डिटेल्स भरावे लागतात. तर असं आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मग काय काय आपल्याला पुष्कळ काय काय कम से कम 13 गोष्टी आहेत जे आपल्याला भरावे लागतात तिथं. तर तुम्हाला पॅन कार्डचे डिटेल घालावे लागणार. उद्यम जर नसेल रजिस्टर्ड तर रजिस्टर करायला पाहिजे. ठीक आहे. हे जरुरी आहे ह्याच्यासाठी. परत त्यानंतर GST आणि अशा सगळ्या इन्कम डिटेल्स, तुम्ही कसा किती काय बिझनेस तुमचा उद्योग मिळवतोय. परत उद्योगचे बँक अकाउंट, त्याच्यामध्ये पण तुम्ही जर पोर्टलवर जाऊन बघितला तर दोन वेगळ्या वेगळ्या तरीक्यानं तुम्ही अपलोड करू शकता. एकतरी तुम्ही बँकेचं स्टेटमेंट अपलोड करू शकता किंवा अकाउंट नंबर व्हेरीफाय करू शकता मोबाईल. तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण डिटेल्स घालू शकतोय. त्यानंतर बिझनेस अकाउंटचे डिटेल्स, म्हणजे आता आपण कुठला उद्योग करतोय तर त्याच्यामध्ये किती आपल्याजवळ काय देणे आहे, काय घेणे आहे, आपल्याजवळ काय गोष्टी आहेत, ते सगळं आपल्याला एकदम डिटेलमध्ये इथं भरावं लागणार. बिझनेस लोनचे डिटेल्स, किती बिझनेस लोन पाहिजे तुम्हाला, किती वर्षासाठी, किती पैशाचा. परत ह्याच्यामध्ये आपल्याजवळ असं पण असतंय की आधीचे, आता कोणतरी माणूस, हॅलो एक मॅडम हा विचारू का मी? हा विचारा. मुद्रा लोन साठी बँकेमध्ये गेल्यानंतर RT रिटर्नची फाईल मागता, मग ते लागेलच का? हा कारण ह्याच्यामध्ये पण तुम्ही ऑनलाईन पण जर बघितला ना तर IT रिटर्न तर मागतात. तर म्हणजे ते डिपेंड करते. पाहिजेलच का? जर आता उद्योगवर डिपेंड करते ना. उद्योग जर IT फाईल रिटर्न फाईल करत असेल तर ते लागणार. आणि जर नाही फाईल करत असेल तर बहुतेक असं पण असू शकतं की आपण म्हणजे म्हणू शकतो की नाही फाईल करत IT रिटर्न. म्हणजे आपण जर मुद्रा लोनचं केलं तर मग त्याच्यामध्ये पाहिजेलच का फाईल ते RT रिटर्नचे? ह्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे मॅडम ह्याच्यासाठी. माझं स्वतःच हम्म. साडीचं दुकान आहे ना. अच्छा. पहिले मी काढलेलं आहे 50,000चं. हम्म. तेव्हा पण त्यांनीच हम्म. बोलले होते, पण मी फाईल नाही केलेले तयार.
अच्छा. आता ओके जर ओके सांगितलं ओके. तर मग ते द्यावंच लागणार आहे का? अच्छा अच्छा. मला थोडं माहित आहे की असतंय की द्यावं लागतंय, पण बहुतेक अमित ह्याच्यावर तुम्हाला आणि सांगू शकतो. येस. ते याच्यामध्ये ना IT रिटर्नची जी फाईल आहे आपल्याला ती द्यावी लागते. पण जर अमाऊंट जे आहे सॉरी तुमचं जे काही कोटेशन आहे ते जर 50,000 किंवा त्याच्या आतमध्ये जर असेल ना तर तुम्हाला त्याचं कोटेशनवरच तुमचं लोन अप्रूव्ह होतं. पण त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट असेल तर तुम्हाला IT रिटर्न फाईल लागते. जे आपण लोन आपण डिमांड करतोय बँकेला तर त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर आपल्याला ते बनवून घ्यावं. म्हणजे 50 पेक्षा जास्त असली अमाऊंट तर आपल्याला IT रिटर्न फाईल टाकावं लागेल का सर? येस येस. 50च्या आत असलं तर काही अडचण नाही. नाही नाही. कारण त्यासाठी महत्वाचं असं आहे की आपलं वार्षिक उत्पन्न जे आहे त्यातून आपण EMI भरू शकू हे त्यातून बँकेला समजतं. त्यासाठी त्यांना IT रिटर्न पाहिजे असतं की आपला जे व्यवसाय किती चालतो त्यातून तुमचं म्हणजे जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून तुमचा घर खर्च बाकीच्या गोष्टी सोडून तुम्ही EMI भरू शकता का ते त्यामधून चेक केलं जातं. म्हणून IT रिटर्न इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बाकीच्या फाईल तयार करायच्या आहे सर इथे मुद्रा लोनच्या, त्याच्यासाठी मी विचारलं का बँकेमध्ये पाहिजेलच का बस IT रिटर्न विचारतात ना सर हो महाराष्ट्र हो. बँकेमध्ये. बरोबर बरोबर. ठीक आहे आणि जे चालेल. कोटेशन लागतं ते GST कोटेशन असलं पाहिजे. हो चालेल. काय हॅलो 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 हा बोला. मी बोलू का? मॅडम बोलली मी एक मुद्रा लोनची फाईल टाकली 1 लाखापर्यंत पण ते GSTचं बिल लागत होतं त्यांना ते म्हणे. GSTचं हा GSTचं. हो हो बरोबर आहे ती. हा. आपण जेव्हा कोटेशन देतो बरोबर आता हो कोटेशन समजा असेल हा पण कोटेशन समजा 1 लाख रुपये असेल तुमचं तर त्याच्यावरती जे GST असेल ती पण त्यामध्ये असायला पाहिजे इन्क्लूड. कारण जे लोन मिळतं आपल्याला ते इन्क्लुडिंग GST मिळतं. याची म्हणजे गव्हर्नमेंट नोंद घेतं. तुम्ही ITR पण त्यामध्ये देता. त्यामुळे GST आपण जे काही वस्तू घेत असू जे की तुम्ही मटेरियल खरेदी करता त्याचे अमाऊंट आपल्याला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं टॅक्स. तर त्यासाठी म्हणून आपल्याला जे कोटेशन द्यायचं आहे ते GST इन्क्लूड असलेलंच पाहिजे. देऊ देऊ सर म्हणा. येस प्लीज कंटिन्यू. आणि कुणाला काय डाऊट्स आहेत काय? नाही तर आपण पुढे जाऊया. तर ह्याच्यामध्ये आता आता कुठले जर माणसावर कुठले लोन असतील तर ते पण ह्याच्यामध्ये दिसून येतात की आता तुम्हाला तुमच्यावर हे लोन आहेत आणि असं करून तर हे सगळे डिटेल्स भरून मग ह्याच्यामध्ये पुढे डॉक्युमेंट पण अपलोड करायचं असते. मग डॉक्युमेंट्स मध्ये उद्यम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि बाकी सगळे जे असतात डॉक्युमेंट्स ते करून मग ऍप्लिकेशन हे ऍप्लिकेशन रिव्ह्यूचं हे तुम्हाला बेसिकली कुठला बँक आहे डिजिटल अप्रुव्हल साठी ते बँक पण सिलेक्ट करावं लागणार. कारण काय असतंय की वेगळ्या वेगळ्या बँकेचे इंटरेस्ट रेट जे असतात ते वेगळे वेगळे असतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यामधला जे काय बँकेचा ऑफर असेल म्हणजे बँक असेल ते तुम्ही सिलेक्ट करून त्यानंतर मग ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन तुम्ही सबमिट करायचं एक असतं. ठीक आहे. मग ऍप्लिकेशन एकदा रिव्ह्यू करून डिटेल्स सबमिट केला ना तर त्यानंतर बहुतेक व्हेरिफिकेशन पण होऊ शकते. ते कॉल करून व्हेरीफाय करतात किंवा जर जास्तच लोन असेल तर फिजिकल व्हेरिफिकेशन पण होऊ शकते. आता होते की नाही मला पण एवढा आयडिया नाही. पण असं करून त्यानंतर मग तुम्ही एकदा सबमिट केला ना तर असं हे सादरीकरण पुरावा तुम्हाला 2 प्रकारचा असा सादरीकरण पुरावा मिळतो. एक ते जनसमर्थवाला
हे जन समर्थच्या पोर्टलचा मिळतोय असा पुरावा, आणि दुसरं जे आपण बघितलं होतं 2 वेबसाईट होते जिथे आपण अप्लाय करतोय है ना, तर हे दुसऱ्या त्या वेबसाईटचा सादरीकरण पुरावा. ठीक आहे. मग हे पुराव्यानंतर बहुतेक थोड्या दिवसानं म्हणजे किती अमित, हे किती दिवसानंतर अकाउंट मध्ये येतात पैसे, काय त्याच्यावर मग तुमचा इन्साइट आहे काय? येस. सो आपण जे ऑनलाईन भरतो, हे ऑनलाईन भरल्यानंतर तुमची ती फाईल आहे, एक ऍप्लिकेशनची कॉपी आणि डॉक्युमेंट्स विथ कोटेशन आणि ITR, हे सर्व आपल्याला बँक, ज्या कन्सर्न बँकेत तुम्ही अप्लाय केलं त्या बँक मॅनेजरकडे जमा करायला लागतात. जमा केल्यानंतर मग आपलं ते सिबिल स्कोर वगैरे चेक करतात आणि पुढच्या 15 दिवसात मग ते आपल्याला लोन डिस्बर्समेंट करून देतात. अच्छा, 15 दिवसात. मग 15 दिवसामध्ये मिळते की म्हणजे जास्त पण लागू शकते की कमी पण लागू शकतो? जास्त पण वेळ लागू शकतो, कारण ते डिपेंड करतं की व्हेरिफिकेशन कधी होतं. ते फिजिकल व्हेरिफिकेशन पण करतं बँक त्यामध्ये. फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आपल्याला लोन डिस्बर्स करतात. हा, ठीक आहे ठीक आहे. तर तेच फिजिकल, जसं मी म्हटलं, जर जास्त पैसे असतील तर फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकतात, नाही तर कॉलवर पण असं काय असतं की व्हेरीफाय करतात. तर हा, आणि त्यानंतर जेव्हा मिळते लोन, त्याच्यामध्ये लोन सँक्शन होते असं, तर ह्याचा आपल्याजवळ एक असा पुरावा येतोय, लाभ पावतीचा पुरावा. तर ही लोन सँक्शन झालेलं आहे म्हणून. ठीक आहे. मग हे आपल्याजवळ आपण पुरावे पण बघितले. ठीक आहे. त्यानंतर हा, एवढंच आहे. म्हणजे बाकी तुम्ही एकदा म्हणजे ज्यांनी पण पोर्टलवर जाऊन केला असाल, पोर्टलवरचे पण पुष्कळ काय काय गोष्टी असतात. तर आणि कुणाला जर ह्याच्यामध्ये काय विचारायचं असेल ह्याच्याबद्दल तर विचारा. कोण कोण कुठल्या HD नी आजपर्यंत ह्याचा अर्ज केलाय काय? नाही केला काय? हा मॅडम, आपण जर लोन टाकल्यानंतर आपल्या खात्यावरच नाही येत, त्या समोरचे जे GST बिल आपण करतो, जिथून खरेदी करायची त्यांच्याच खात्यावर जाणार अमाऊंट ना? हो हो, बरोबर. आपल्या हातात नाही देणार तो. आता समजा आपलं लोन, समजा तुम्ही 1 लाख रुपये तुम्ही अप्लाय केलं उदाहरण, आणि 1 लाख हो हो रुपयामध्ये तुमचं जे काही 65 ते 70 हजार रुपये पर्यंत तुमचं तुम्ही खरेदी केली आहे, आणि बाकीची जी अमाऊंट आहे ना, ती अमाऊंट मग तुम्हाला तुमच्या बँकमध्ये मिळू शकते, म्हणजे 25% पण तशी नाही. जर त्याचे पूर्ण 100% अमाऊंट आपल्याला मिळत नाही, की जे काही कोटेशन आपण जमा करतो ज्या GST कट करून वेंडरचं, देते. दुकानदाराचं, त्यांना GST कट करून नाही, पूर्णच मिळतं ते GST. तेवढे जी अमाऊंट समजा तुम्ही जे कोटेशनच्या अमाऊंट देते तुम्ही GST सह, तेवढं अमाऊंट पूर्ण त्या वेळेला जातं. आणि जर समजा अमाऊंट जर कमी असेल, मटेरियल कमी असेल, तर त्यातली 25% अमाऊंट तुमच्या खात्याला येते. हो का? चालेल सर. तर आणि अमित, ह्याच्याबद्दल काय तुम्हाला आणि जर सांगायचं असेल ह्याच्याबद्दल तर तुम्ही पण म्हणजे सांगू शकता. येस. आपल्या म्हणजे हे मुद्रा लोन जे आहे, हे जनरली आपले सर्व बचत गटाचे जे महिला आहेत आपल्या SHGच्या, ते सर्वजण करतायत. काही CMEGP, PMEGP पण करतात, पण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एवढाच फरक आहे की CMEGP मध्ये सबसिडी मिळते आणि यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची सबसिडी मिळत नाही. पण मुद्रा लोन हे अप्रूव्ह लवकर होतं.
जर आपण अप्लाय केलं तर. कारण हे जे आपल्या ज्या बँकेत अकाउंट आहे, जे त्यांचे जे सर्कल ठरलेले असतात की या गावांसाठी ही बँक असते, तर त्या बँकेमध्ये जर अप्लाय केला आपण तर हे लवकर मिळतं. उदाहरण घेऊ, समजा आपण इथलं गाव आपलं वाशी तालुक्यातलं एखादं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्या आजूबाजूच्या 10 गावांना एक बँक दिलेली आहे, बँक ऑफ महाराष्ट्र. त्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला जर तुम्ही अर्ज केला तर ते लवकर मंजूर होते. कारण जर सर्कलच्या बाहेर जर बँक असेल आणि ती लांब असेल तुमच्या गावापासून, तर लोन लवकर अप्रूव्ह होत नाही. म्हणजे सर हे व्याज दर आपलं जास्त आहे की मुद्रा लोनला? हा हॅलो ताई बोला. सर हा सर मुद्रा मुद्रा लोनला लोनला सबसिडी व्याज दर जास्त आहे ना? नसते. एक जण बोला ते. हा ताई बोला. हा मुद्रा लोनला व्याज दर जास्त जाते की सर म्हणलं? मुद्रा लोनला व्याजदर नाही. मुद्रा लोनला सबसिडी नसते? नाही, सबसिडी नसते. 11 असं ते 12 यामध्ये हॅलो. हा बोला शुभांगी ताई. हा सर, म्हटलं मी 3-4 फाईल केल्या, पण टक्केवारी खूप आहे हो सर त्यांना. नाही, कमीत कमी 9% आहे आणि जास्तीत सिव्हिल 12% बघतात. 12% हो 12% ट्रान्झॅक्शन वगैरे सिव्हिल बघतात, मग देतात तिथे आमच्या जानेवारीमध्ये. बरोबर. म्हणजे कमीत कमी 9% ते जास्तीत जास्त 12% पर्यंत, म्हणजे 12.5% पर्यंत असते. ठीक आहे. जर आपले सिबिल स्कोर असेल चांगला, म्हणजे खराब असेल, तर ते 12-12.5% पर्यंत मिळतं. जर सिबिल स्कोर चांगला असेल आपलं, तर 9-9.95% पर्यंत आपलं त्याचं व्याजदराप्रमाणे राहतात. अजून काही तुम्हाला प्रश्न? काही बोलायचं आहे होतं? ठीक आहे, पुढे बोला. ठीक आहे, थँक्यू अमित सर. आणि आता आपण आणि एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत. पीएम किसानचं ई-केवायसी बद्दल पण आपण आज बघूया जरासं. छोटासाच त्याचा प्रोसेस आहे. मग पीएम किसान तुम्हाला माहित आहे काय? काय असतं पीएम किसान नेहमी? हो. हो माहिती. तर स्क्रीन दिसतीये ना? हो दिस स्क्रीन हा ठीक आहे. तर पीएम किसान माहित असेल तुम्हाला की 6,000 मिळतात किसानांना. ते पण ज्यांचे जमीन आहे त्यांनाच हे अप्लाय करू शकतात पीएम किसानसाठी. तर हे चालू तरी फार आधीपासूनच आहे, पण 2022 मध्ये सरकारने काय म्हटलं की ह्याचं ई-केवायसी करणं जरुरी आहे, त्याच्याशिवाय पुढचे पैशाचे इन्स्टॉलमेंट नाही मिळणार. तर त्याच्यामुळं हे ई-केवायसी करणं फार जरुरी आहे पीएम किसानच्या इन्स्टॉलमेंट मिळण्यासाठी. ठीक आहे. तर आपण जर पीएम किसानच्या वेबसाईटवर गेलो, तिथं एक ई-केवायसीचं बाजूला ऑप्शन असते. त्याच्यावर क्लिक केल्यावर आधी एक स्क्रीन येते ज्याच्यावर आधार नंबर घालायचा असतोय. आता इथं आपण नाही बघू शकत कारण म्हणजे माझा आधार वगैरे असं काय नाही आहे, पण ज्यांचा पण आधार कारण ह्याच्यामध्ये पात्रता पहिली बात हे आहे की ज्यांनी पीएम किसानला अर्ज केला असेल त्यांचंच होणार ई-केवायसी. तर त्याच्यासाठी ते आधार नंबर चेक करते की ते पीएम किसानच्या लाभार्थीचाच आधार नंबर आहे काय.
त्यानंतर ते व्हेरीफाय केल्यानंतर मग त्यांचा आधार नंबर घालावा लागतोय. त्याच्यामध्ये मग एक ओटीपी येतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही करताना 2 ओटीपी आहेत. हे एक ओटीपी असते जे पीएम किसान कडून येत आहे आणि हे असते आधार वालं ओटीपी. ठीक आहे, तर असे 2 ओटीपी येणार. तुम्ही मग हे ओटीपी केल्यानंतर तुमचं ई-केवायसी सक्सेस म्हणून असं दिसणार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये असे 2 ओटीपी येणार आणि 22 पासून पीएम किसान लाभार्थ्यांना आधार किंवा बायोमेट्रिक सबमिट करून केवायसी पूर्ण करणं अनिवार्य केलं होतं त्यांच्या लाभ घेण्यासाठी. ठीक आहे, मग परत तुम्ही ई-केवायसीच्या इथं जर गेला आणि तुमचं आधार नंबर घातला तर तिथं दाखवतंय. तुम्ही कसं तपासून बघू शकताय की हा असं येतंय एक पॉपअप की ई-केवायसी ऑलरेडी डन, आधीच पासून झालेला आहे ई-केवायसी. मग असं करून येतंय. त्यानंतर ह्याचा आता ई-केवायसीचं एक स्कीम आहे. जेव्हा तुम्ही टोकन वगैरे कट करणार तर त्याचा वैध पुरावा म्हणजे त्याच्याच पीएम किसानच्या ह्याच्यावर जाऊन तुम्हाला त्याचं पीएम किसान मध्ये ई-केवायसी स्टेटस दिसणार की ई-केवायसी केलेला आहे, येस. ठीक आहे, तर हे आपल्याजवळ हे एकच वैध पुरावा आहे जे ई-केवायसी पीएम किसानच्या मध्ये आहे. ठीक आहे, तर हेच आहे, एवढंच होतं ह्याच्यामध्ये. कारण आपल्याला हे पण कव्हर करायचं होतं एक गोष्ट, म्हणून मी हे पण घेतलं आज. ठीक आहे, तर आणि अमितला जर काय ऍड करायचं असेल किंवा आणि कोणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. कळलं काय सर्वांना? सो आपलं हे जे पीएम किसानची जी केवायसी आहे ती का करणं गरजेची आहे? कारण दरवर्षी म्हणजे काही खाते फोड होत असतात, बरोबर? आपल्या जमिनीचे वेगवेगळे खाते केले जातात, तर ते जे पैसे असेल ते योग्य खात्यात पडायला पाहिजेत. त्यासाठी म्हणून आपल्या ह्या केंद्र शासनाने दरवर्षी हे केवायसी करणं बंधनकारक केलंय. तसंच महत्वाचं म्हणजे आता याची फिजिकल व्हेरिफिकेशन पण होते. जे आपल्या गावचे कृषी सहाय्यक आहेत ते कृषी सहाय्यक प्रत्येक शेतकऱ्याला भेटून याचं व्हेरिफिकेशन करतायत. आणि केंद्र सरकार तर याच्यासाठी 6,000 रुपये दरवर्षाला देतच, पण राज्य सरकार ने गेल्या वर्षी आपल्याला म्हणजे 2 वर्ष अगोदर अनाऊन्स केलं होतं की दर वर्षाला राज्य सरकार पण 6,000 रुपये देईल. पण आता लेटेस्ट त्यांनी अजून अनाऊन्स केलंय की आतापर्यंत टोटल 12,000 मिळत होते राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून, तर आता टोटल आपल्याला त्याच्यामध्ये 15,000 रुपये राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या शेअर म्हणून मिळेल. हे मे बी आता एप्रिल पासून सर्वांना लागू होईल. अजून काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगायचे. हा ते बोला. येस शीलताई. हा बोला अश्विनी. हा म्हटलं सर, हे जे आता ई-केवायसीच सांगितलंय तर ते आपण करू शकतो का? हो हो करू शकतो. मग त्याच्यासाठी ऍप आहे का? ऍप मधून पण करू शकतो, पण ऍपच्या ऐवजी तुम्ही ऍप ना वेगवेगळे फ्रॉड ऍप पण आहेत पीएम किसान नावाने, त्याच्यामुळे म्हणजे तुमचे मोबाईल वगैरे पण हॅक होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही ऍपच्या ऐवजी वेबसाईटच वापरा. मी वेबसाईट तुमच्या ग्रुपला शेअर करतो. हॅलो. हा बोला ताई. हा म्हटलं ती वेबसाईट आपल्या याच्यामध्ये आहे का सर? हो 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 मी पाठवतो तुम्हाला, ग्रुपला शेअर करतो. आणि सर माझा असा एक प्रश्न होता की आपण जसं आपल्या याच्यामध्ये CMGP चे आहेत ना वगैरे साठी फाईल, तर मी ना म्हणजे आता टाकलंय पण अजून म्हणजे प्रोसेस चालू आहे, महिना झालाय टाकून पुढे. आणि आता
म्हणजे दुग्ध व्यवसाय वगैरे पशुपालन त्याच्या पण फाईल आहेत माझ्याकडे आता सध्या. बरोबर. पण सीएमएजीपी पीएमएजीपी साठी का? हो. तर माझं असं म्हणजे विचारायचं आहे सर, की दुग्ध व्यवसायासाठी आता म्हणजे मी त्या मॅमनी मला सांगितलंय, की आमच्याकडे फक्त दुग्ध व्यवसायासाठी नाहीये ह्याचं, ते नाहीये बॉस. ते द्यायचं असेल तर कोणाकडे द्यायचं सर? कोणी सांगितलं तुम्हाला? आपल्या दीपाली मॅडम आहेत ना, अच्छा त्यांच्याकडे अच्छा. त्यांच्याकडे फक्त 6 हे आहे. त्याच्यातून म्हणजे जे किराणा, कॉस्मेटिक, पार्लर, आईस्क्रीम पार्लर त्यांचे हे. पण मग आता जर हे दुग्ध व्यवसाय वगैरे माझ्याकडे आहे ना, दुग्ध व्यवसायाच्याच मिनिमम 15 फाईल आहेत. बरं ठीक आहे. त्या फाईल्स छाया मॅडम कडे द्या तुम्ही. छाया गावीत मॅडमकडे का? हो हो. आणि कसं आहे सर, थोडंसं प्रोसेस म्हणजे उशीर होते ना, त्याच्यामुळे मला पण समोरून विचारतात का कधी होणार, कधी होणार. त्यांना काय कळत नाही मला. बरोबर बरोबर. नाही, याची आपण इन डिटेल प्रोसेस ना पुढे जे ट्रेनिंग असतील आपले त्याच्यामध्ये समजून घेऊ की सीएमएजीपी पीएमएजीपी साठी अप्लाय कसं करायचं. आपण तुम्हाला पण शिकू कसं अप्लाय करायचं साठी. पण आता ज्या फाईल्स आहेत तुमच्या त्या छाया मॅडम कडे द्या. सर झाले ते आता म्हणजे दुसरीकडे प्रोजेक्ट मध्ये बिझी आहेत ना, मग घेऊन जातात. आता मला एक म्हणजे धनाजी बेलेकर म्हणून आहे, त्यांची पण फाईल आपल्याकडे आहे. तर ते त्यांचं पण मग ते आता याच्यात नाही होते सीएमजीपी मध्ये, तर त्यांना म्हटलं दुसऱ्या याच्यात टाकून बघा असं. तर ठीक आहे. म्हणजे लवकरात लवकर प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. हो हो. उद्या तुमच्याकडे येऊन जातील छाया मॅडम. ठीक. चालेल चालेल, ठीक आहे सर. हो. हा शीलाताई. हा सर, माझ्याकडे पण दुग्ध व्यवसायाच्या अशा म्हणजे आहेत भरपूर फायली आहे. तर मग त्याचं पण म्हणजे मला पण पूर्णपणे माहिती नाही त्याच्याबद्दल. तर ते म्हणतात की होतच नाही म्हणे, दुग्ध व्यवसायावर नाही लोन देत. सीएमएजीपी मध्ये हो. तुम्ही एक काम करा, गणेश सरांकडे द्या त्या फाईल्स. गणेश सरांना सांगतो ते चेक करायला. बरं चालेल सर. आणि सर ते किसान कार्ड पण ते पण भरपूर इथं लाभार्थी बाकी आहे. ते पण होईल का किसान कार्ड केवायसी? होईल ना. ते पण मग मी गणेश सरांकडे दिलेले आहे. अजून तर काय झालेलं नाही, कोणालाच ओटीपी आलेला नाही. सारखे लोक मला विचारतात सर का बरं नाही ओटीपी सरांनी टाकला, मग अजून का नाही झालं आमचं. बर बर. हे आपलं गणेश सर नाही आले होते का मागच्या काही आठवड्यात तिकडे? आलेले ते, पण ते काही इश्यू होतो वरचा. आणि त्या वेबसाईटला जरा प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला, म्हणून कदाचित ओटीपी आला नसेल. मी सांगतो गणेश सरांना एकदा. गणेश सर येतील तुमच्याकडे. किसान कार्डचे भरपूर लाभार्थी येते, तर मग तेवढं म्हणजे झालं म्हणजे कसं समोरचे सारखे कॉल करून विचारतात ना सर. बरोबर. हॅलो हॅलो मॅडम, ते दुग्ध व्यवसायाचे जे फाईल आहेत ना, त्यांचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे सरांनी. त्याच्यामुळे ते धाराशिव होत नाही. जिल्ह्याचं झालं असेल ना? हा, धाराशिव जिल्ह्याचं. नाही, आता हे नाशिक मधलं आहे. नाशिकचं सांगतात ते. बर बर, चालतंय. येस स्वप्नील, तुला काय बोलत नाही? हा, सध्या पीएम किसान संदर्भात बोलायचं होतं. आता जो नेक्स्ट इन्स्टॉलमेंट येणार आहे ना, 20वा हप्ता, त्यासाठी त्यामध्ये ते 3,000 रुपये त्यात ऍड होऊन येणार आहेत. आणि ते फक्त ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे त्याच शेतकऱ्याला 2 इन्स्टॉलमेंट पडणार आहेत त्यामध्ये. बरोबर. येस. अजून काय कुणाला प्रश्न? ज्योतिताई. ओके, चालेल. आपण नेक्स्ट पुढे जाऊया. आणि तुम्हाला काय प्रश्न आहे काय? ज्योतिषीला विचारा. नाही मॅडम काही. हॅलो. हा, ठीक आहे. सो जर ह्या सेशन मध्ये ह्या योजनेच्या रिलेटेड जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण पुढचं सेशन घ्यायचं का? हो, नाही? येस येस प्लीज. ठीक आहे, चालेल.
प्रेरणा तुमची स्क्रीन स्टॉप करताय ओके. का? हा. ठीक आहे. ओके. तुम्ही कंटिन्यू करा. मी stop करतो. ओके. ओके. थँक्स. बाय. ओके. सो मी माझी स्क्रीन प्रेझेंट करते. ओके. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो मॅडम. ओके. 1 मिनिट हां. ठीक आहे. सो आज आपण जे चर्चा करणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे वाढीची मानसिकता किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रोथ माइंडसेट. ठीक आहे. तर आपली वाढीची मानसिकता म्हणजे काय, ते कशासाठी म्हणजे का महत्वाची असते, तर ते आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्या अगोदर मला तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, की जर मी तुम्हाला विचारलं, की यशाची गुरुकिल्ली काय आहे? कशाला म्हणायचं यशाची गुरुकिल्ली? की अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे तुम्हाला यश मिळतं? कष्ट करण्याची तयारी. राइट. कष्ट करण्याची तयारी. ओके. अजून? अजून कोणाला काय? जिद्द. राइट. जिद्द. खूप मेहनत घेणे. एक्झॅक्टली. अजून? काही नवीन करणं. नवीन करण्याची एखादी गोष्ट किंवा नवीन शिकण्याची एखादा उत्साह. हो. काय? अजून काय ताई? ते कोणीतरी ताई बोलल्या मध्ये. जग निर्माण करणं व यशाकडे जाणं याच्यासाठी ओके. तर एकंदरीत आपण जर यशाची गुरुकिल्ली काय आहे, हे जर हा प्रश्न जर आपण स्वतःच्या मनाला विचारला, तर आपण म्हणतो की कष्ट, मेहनत, सातत्याने काहीतरी शिकत राहणं. ठीक आहे. आणि म्हणजे अजून नवीन गोष्टी शिकत राहणं, त्याच्यासोबत तुम्हाला एक प्रेरणा पण मिळत असते. ठीक आहे. तर याच्यासोबतच आपण आज इथे बघणार आहोत, की तुम्ही ह्या व्यक्तीला ओळखता का? कोण आहेत? कोण सांगेल मला? अनम्यूट करा आणि सांगा. अब्दुल हरमन कलाम. माकर. काय? अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल अब्दुल कलाम. कलाम. नक्की एपीजे अब्दुल कलाम आहेत? हो. ओके. मला कोणत्या ताईंनी आन्सर दिलंय हे मला स्क्रीनवरती दिसत नाहीये. पण ओके. सो येस, हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत. सो काय काय आहेत एपीजे अब्दुल कलाम? कशामुळे एवढे प्रसिद्ध आहेत किंवा काय केलं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये? कोण सांगेल? सायंटिस्ट होते सर ते. सायंटिस्ट. सायंटिस्ट होते. म्हणतोय. अजून? चीफ मिनिस्टर पण होते ना मॅडम. नॉट चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री. हो. नाही, ते मुख्यमंत्री राष्ट्रपती होते नव्हते. मॅडम. राष्ट्रपती. येस, ते राष्ट्रपती होते. सॉरी. ते सायंटिस्ट होते, ते राष्ट्रपती होते. अजून अजून या व्यतिरिक्त काय बोलायचं आहे? अब्दुल कलाम यांना एक यशाची गुरुकिल्ली म्हणून पण आपण त्यांच्याकडे बघतो किंवा एक आपण त्यांना आपलं प्रेरणास्थान मानतो की नाही? का मानतो प्रेरणास्थान? की ते राष्ट्रपती होते म्हणून? नाही, त्यांच्याकडे चिकाटी जिद्द होती. राईट. काय केलं त्यांनी? कोणाला माहित आहे का एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रवास? भलेही वाचले पूर्ण मॅडम. माहित नसेल. हा, सांगा ताई. ताई तुमचं नाव? आय एम सो सॉरी, मला तुमचं स्क्रीन कोण बोलते ते कळत नाहीये. ज्योती चौधरी आहे मी. ओके, ज्योती ताई. हा, सांगा, बोला. काय वाचलं तुम्ही यांच्याबद्दल? त्यांनी म्हणजे ते शोध मोहीम अशी राबवलेली हे त्यांचं ते पुस्तक आहे, ते वाचलं होतं मी थोडस. अग्निपंख. अग्निपंख. हा हा, अग्निपंख. द विंग्स ऑफ फायर इंग्लिश मध्ये हो. बोलतात त्याला. हो, ओके. हो. अजून काय वाचलं त्या पुस्तकामध्ये? काय आठवतंय? त्यांनी म्हणजे असं खूप कष्टातून ते रॅकेट सोडलेलं. ओके. हा. ओके.
सो मी थोडंफार माहिती देते. सो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जर लहानपणीची परिस्थिती बघितली ती खूप अत्यंत गरीब होती. एकदम सामान्य कुटुंबामध्ये मुस्लिम फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. पण त्यांच्या घरामध्ये कधीच असं जात वगैरे धर्म ह्या गोष्टी कधीच मांडल्या नव्हत्या जात. आणि त्यांच्या आई वडिलांचं शिक्षण पण खूप कमी असं होतं. मग त्यांनी शिकण्याचं ते धाडस केलं. त्यांनी हॉस्टेलला राहिले. हॉस्टेल राहत असताना पेपर विकण्याचं काम केलं. बऱ्याच काही गोष्टी आहेत. अब्दुल कलामनी पण त्यांनी कधी शिकण्याची जिद्द चिकाटी आहे ती कधी सोडली नाही. त्यांना नेहमी असं वाटायचं की मी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करेन किंवा करायचंय मला. तर ह्या गोष्टी ज्यावेळी शिकत असताना त्यांना खूप साऱ्या अडचणी आल्या. त्यांना एकेकाळी त्यांच्या शाळेची फीस भरायला सुद्धा पैसे नव्हते. मग ते स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचे. भरपूर काही त्यांचे असे कष्टाची उदाहरणं आहेत. मग त्यांनी ते सगळं करत असताना ते सायंटिस्ट झाले, नंतर ते राष्ट्रपती झाले. ते सतत मुलांना प्रेरणा देत असायचे की नाही तुम्हाला पुढे काहीतरी केलं पाहिजे, तुम्हाला शिकलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, असे भरपूर काही गोष्टी आहेत. मग याच्यातूनच आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम याच्यातून आपण हे शिकतो की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं सांगतात की म्हणजे तुम्हाला कितीही अपयश आलं तरी तुम्ही खचून जाऊ नका. तुमच्याकडे काहीतरी करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. तुम्ही नेहमी तुम्ही तुमच्या प्रयत्नांना यश म्हणजे प्रयत्न करत राहा. कधी ना कधीतरी तुम्हाला ते यश येतच राहणार आहे. हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या पुस्तकाच्या मार्फत पण सांगितलं. स्वतः सांगितलं नाही तर ते स्वतः त्यांनी करूनही दाखवलं. आजही ते आपल्या जगात नाही, त्यांचं अस्तित्व आता नाहीये, पण त्यांनी जे काही प्रेरणा समाजाला देऊन गेले ते खूप चांगलं आहे. आणि त्यांनी जे एक ग्रोथ सेट म्हणजे आपण म्हणतो ना एक वाढीचा दृष्टिकोन त्यांनी तो तयार करून ठेवला की नाही मला काय येत नाही आणि मला का नाही जमणार, सो मी याच्यावरती त्यांनी तो प्रयत्न केला. त्यालाच आपण म्हणतो वाढीची मानसिकता. अजून आपण पुढचं एक उदाहरण बघूयात. ह्या कोण आहेत? कधी यांना टीव्ही वरती पाहिलंय का? भले तुम्हाला यांचं नाव येत नसेल तरी यांना कधी टीव्ही वरती पाहिलंय? राईट. कोण आहेत ताई? थँक्स. ओ ऋतुजा ताई. ओके. काय आहेत या? कशासाठी प्रसिद्ध आहेत? बॉक्सिंग साठी. ओके. तुम्हाला काय वाटतं काय इथे त्यांचं चित्र लावलं असेल मी? त्यांनी पण कष्टातूनच वरती आलेत ना, त्यामुळे. ओके. सो मेरी कॉम यांचं जर तुम्ही त्यांचा जर जीवन प्रवास पाहिलात तर नक्कीच थोडा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही झोपचाल त्यावेळेस झोपत असताना किंवा हा आपला म्हणजे आपलं हे सेशन झाल्यावरती थोडंसं गुगल सर्च करा मेरी कॉम यांच्याबद्दल. त्यांनी खूप हालाकीचे दिवस काढून त्यांनी बॉक्सिंग मध्ये आल्या त्या. खरं तर बॉक्सिंग हा पुरुष प्रधान म्हणजे पुरुषांचा खेळ आहे असं मानलं जातं. एका स्त्रीने बॉक्सिंग मध्ये येणं एक पुरुषसत्ताक जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या मानाने हे एवढं चांगलं नाही असं मानलं जातं. पण एका स्त्रीने बॉक्सिंग मध्ये येऊन तिने स्वतःचं करिअर करणं हे खूपच हे आहे. तुम्हाला ऑलिम्पिक वगैरे माहित असते, जवळजवळ 80-81 देश एकत्र येऊन ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय जगावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही केली जाते. आणि 2012 मध्ये त्यांना कांस्य पदक मिळालं होतं आणि 2020 मध्ये त्यांनी भारतासाठी सुवर्ण पदक आणलं होतं. तर याच्याच ह्या सगळ्या म्हणजे याच्या मागे त्यांची खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहे. त्यांनी सातत्याने प्रयत्न केले राहिलं. तर त्या म्हणतात की भारतातील सर्वोत्तम बॉक्सर बनण्यासाठी सामाजिक अपेक्षांविरुद्ध लढणे खूप म्हणजे गरजेचं आहे. जे काही समाजाच्या अपेक्षा असतात त्या खूपच कधी कधी स्त्रीला पाठीमागे खेचतात. तर त्या बोलतात की मला याच्या सगळ्यांची जाणीव आहे, कारण की सुरुवातीच्या काळात मी ज्या अडचणींना सामोरी गेले त्या अडचणींवरती प्रयत्न करून किंवा त्याच्यावरती त्यांनी काम करून पुढे त्यांनी त्याच अडचणी त्यांना ताकद द्यायला लागल्या की नाही हे येतंय ना तर मी पुढे हे करतच राहणार, मी का पाठीमागे वळू. तर यालाच आपण बोलतो वाढीची मानसिकता. तर तुमची मानसिकता अशी असली पाहिजे की ती नेहमी वाढीव असली पाहिजे की आज मला हे जमत नाहीये ना तर मी ते करूनच दाखवणार. ज्यावेळेस तुमच्याकडे एक ती क्षमता आणि ती बुद्धिमत्ता येते त्यावेळेस तुम्ही नेहमीच तुम्हाला कितीही अडचणी येऊ द्यात तुम्ही त्याच्याकडे वळत जाता किंवा पुढे त्या पद्धतीने प्रयत्न करत जाता. तर आज
आजचं जे काही सेशन आहे त्या सेशन मधून आज आपण शिकणार आहोत की वाढीची मानसिकता याची संकल्पना नक्की काय आहे, स्थिर मानसिकता कशाला म्हणायचं, आणि आपल्या जी वाढीची मानसिकता असते नक्की तर त्याचा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरती कसा नक्की इम्पॅक्ट पडतो, तर ह्या गोष्टींवरती आपण लक्ष देणार आहोत किंवा शिकणार आहोत. आता बघा, सगळेजण माझ्या बरोबर आहात ना, की असं नाही ना मी एकटीच बोलतेय? इथपर्यंत समजलं? येस, नो? हो मॅडम. फक्त एकच ताईंना समजलं, बाकीच्या ताई? समजलं ना मॅडम. हो मॅडम. काय समजलं, कोण सांगेल? काय आहे वाढीची मानसिकता? म्हणजे तुम्ही जे उदाहरणं द्यायलात ते खूप चांगले वाटायलेत आम्हाला, म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी वाटायलेत. ओके, थँक्यू. तर आता बघा, मानसिकताचे 2 प्रकार असतात. एक स्थिर मानसिकता आणि दुसरी आहे वाढीची मानसिकता. ठीक आहे, ही स्लाइड खूप महत्वाची आहे. तर स्थिर मानसिकता असते ना, त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो फिक्स माइंडसेट. म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती काय म्हणते, नाही मला तर गणित जमत नाहीये ना, तर मला ते कधीच जमणार नाही आणि मला ते गणित करायचं पण नाही आणि मला गणिताच्या विषयाकडे वळायचं पण नाहीये. तर मग ते अशा वेळेस काय होतं की ते जी स्थिर मानसिकता असते ना, ती कधीच तुम्हाला अपॉर्च्युनिटी किंवा जे तुमच्याकडे आव्हाने येतात किंवा एखादी संधी येते तर त्याला तुम्ही निग्लेक्ट करतात, त्याच्याकडे जात नाहीत. परत ना तुम्ही अपयश मान्य करता की ठीक आहे, मला अपयश आलंय, हे माझ्याच ह्याच्यामुळे आलंय आणि ही माझी चूक आहे, असं तुम्ही ते ऍक्सेप्ट करता. आणि तुमची जी प्रेरणा असते ना, ते तुम्हाला पुढे भेटत नाही. पण त्याच उलट जर तुम्ही वाढीची मानसिकता ठेवली, समजा ग्रोथ माइंडसेट ठेवलं, तर तुम्हाला असं वाटतं की ओके, जे माझ्याकडे जे काही अडथळे आहेत ती माझ्यासाठी एक संधी आहे. ठीक आहे, तुम्हाला जे काही अडचणी येतील त्याच्यासोबत तुम्ही त्याच्यावरती विचार करणार, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी सोल्युशन काढचाल आणि ते तुम्ही पुढे शिकत जाताल. तुम्हाला असं वाटेल की ते रचनात्मक आहेत, म्हणजे एक काहीतरी त्याच्यातून शिकायला भेटेल तुम्हाला. परत ना तुम्हाला असं वाढीची मानसिकता तुम्हाला अपयशातून पुढे जायला शिकवते. जसं की आता मला सांगा, ज्या मेरी कॉम आहेत त्या काय लगेच बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकला का? नाही, त्यांना सुद्धा खूप सारे कष्ट करावे लागले असेल. जवळजवळ तुम्ही जर त्यांचा अभ्यास केला तर जवळजवळ त्या 12 वर्ष बॉक्सिंग करत होत्या आणि 12 वर्षाच्या मेहनतीनंतर त्या ऑलिम्पिक मध्ये आल्या. त्यांना पहिल्या 2012च्या ऑलिम्पिक जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये कांस्य पदक भेटलं, म्हणजे हे 4थ्या नंबरचं पदक असतं. आणि नंतर ज्यावेळेस 2020 मध्ये त्या पुन्हा खेळल्या त्यावेळेस त्यांनी भारतासाठी सुवर्ण पदक, यानी की पहिल्या क्रमांकाचं जे पदक असतं ते त्यांनी मिळवून घेतलं. म्हणजे त्यांनी अपयशातून त्या पुढे जात गेल्या. आणि तुम्हाला वाढीची मानसिकता काय सांगते की तुम्ही जर तुमचं ग्रोथ माइंडसेट हे फिक्स ठेवलं, म्हणजे वाढीची मानसिकता ह्याच्यावरती जर तुम्ही अभ्यास केला, जर तुम्ही त्या पद्धतीने जर काम करत असाल तर तुमच्यामध्ये जे काही कौशल्य असतात, म्हणजे एखादं स्किल असतं ते नेहमी विकसित होतं. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या ताई आहेत आणि एखाद्या ताईंना ब्लाऊज शिवायला येतो. तर 2 ताई आहेत, एक सीमा ताई आहेत आणि एक रिया ताई आहेत. आता सीमा ताईंना फक्त ब्लाऊज शिवायला येतो आणि त्या साधा ब्लाऊज शिवतात. पण रिया ताईंना पण ब्लाऊज शिवायला येतो, पण रिया ताईंना असं वाटलं की नाही, मला फक्त ब्लाऊज शिवायला येतो, पण अजून फॅशनेबल कसे शिवू शकते, अजून मी डिझाईन कशी काढू शकते, अजून काही वेगळा पॅटर्न मी काही करू शकते का? तर त्यांनी ती वाढीची मानसिकता ठेवली, नाही मला पुढे अजून शिकायचंय, अजून काहीतरी माझ्या चुकांमधून मला पुढे जायचंय, नवीन काहीतरी ट्राय करायचंय, आणि त्यांनी त्यांचा बिझनेस असा वाढत गेला. पण त्याच उलट सीमाताई, ठीक आहे साधे ब्लाऊज येतात आहे ना, एवढे येतात तेवढे घ्यायचे आणि तेवढेच हे करा, त्यांनी तिथपर्यंत हे केलं. तर ह्याच दोन्ही स्लाइड मधून आपण जर प्रोजेक्ट आकांक्षाचा विचार केला तर याच्यामध्ये काय येणार की ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन्स करचाल, आता समजा तुम्ही फील्ड मध्ये जाता, तर आज तुमचे 5 ऍप्लिकेशन झालेत आणि आज तुम्ही ठरवलं की 10 ऍप्लिकेशन्स करायचे, पण तुमचे ते झालेच नाहीत आणि 5 ऍप्लिकेशन्स केले, असे 2-3 दिवस तुम्ही 5च ऍप्लिकेशन्स करतात. तर तुम्हाला असं काय वाटणार की अरे ठीक आहे, माझे 5च ऍप्लिकेशन्स होतात, मी 5च ऍप्लिकेशन्स वरती काम करेन. पण त्याच उलट तुम्ही जर असं ठरवलं की अरे माझं 5 ऍप्लिकेशन्स का होतात आहे, नक्की कुठे अडचण येते, मला काय करावं लागेल अजून 10 ऍप्लिकेशन साठी, तर तुमची ती वाढीची मानसिकता झाली.
ओके, मला 10 ऍप्लिकेशनसाठी मला आत्ता अडथळा येतोय ना, तर मी अजून याच्यावरती काम करेन. अजून मला अजून अशा कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, की जेणेकरून माझे 5 ऐवजी 10 ऍप्लिकेशन्स होतील? म्हणजे जेणेकरून तुमचे पैसेही वाढतील, तुम्हाला लोकांपर्यंत कसं पोहोचायचं ते कळेल. तुम्ही वेगवेगळे संसाधनं शोधचाल, की मला ऍप्लिकेशन करण्यासाठी अजून कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, कोणाची मदत घेतली पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी मला टाळल्या पाहिजेत, की जेणेकरून माझ्याकडून ज्या काही चुका होतात आहे, त्या चुकांमधून मला पुढे शिकलं पाहिजे. तर हे आहे. तर माणसाने कधी सुद्धा आपली स्थिर मानसिकता ठेवू नये. ती नेहमी मानसिकता आपली वाढीची मानसिकता असावी, की जेणेकरून तुम्हाला पुढे अजून चांगल्या गोष्टी शिकायला भेटतील. तुमचे सतत कौशल्य विकसित होतील आणि तुम्ही तुमच्या ज्या काही अपयशातून तुम्हाला जे काही अपयश येतं, त्याच्यातून तुम्ही त्या चुकांमधून शिकत पुढे जात असतात. ठीक आहे. ओके. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, की आत्ताच याच्यामध्ये, की वाढीची मानसिकता तुम्हाला कशी मदत करू शकते. आपण जर एक परिस्थितीची कल्पना करूयात. आता हा प्रोजेक्ट आकांक्षा दरम्यान तुम्हाला काही लोकांची उद्योग नोंदणी करायची आहे. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या समुदायातील जे काही लहान जे काही व्यवसाय करणार आहेत, त्यांना जर तुम्ही बोलला असाल आणि त्यातल्या फक्त काही जणांनी तुमच्याशी संपर्क साधलाय, की हा ठीक आहे ताई, आम्हाला याच्याबद्दल करायचं आहे. पण तुम्ही एक ध्येय ठेवलं असेल, की नाही मला ऍटलीस्ट दरमहा 10 नोंदणी तरी करायच्यात, पण तुमच्या आतापर्यंत 4च नोंदणी पूर्ण झाल्यात. तर तुम्ही जर ह्या सिच्युएशन मध्ये जर वाढीची मानसिकता स्वीकारली, तर तुम्हाला काय वाटतं? तुमचा दृष्टिकोन काय असेल? कोणी सांगेल का ताई हे उदाहरण घेऊन? समजताय की नाही सेशन, की मी एकटीच बडबड करतेय? म्हणजे तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण आणखीन म्हणजे काही जर करायचे झाले, आज 4 ऍप्लिकेशन केले आणि नंतर जर 10 वाढवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून आपलं उत्पन्न वाढणार आहे, हे लक्षात येईल ना? राईट. तेच मग पण ही आपली कल्पना काय सांगते, की तुम्हाला 10 करायचे होते पण 4च झालेत. पण ठीक आहे ना, आज 4 झाले म्हणून काय झालं? तुम्ही खचून जाणार आहे का? नाही. तर अजून उद्या अजून 4 कसे वाढतील याचा जर तुम्ही चांगला दृष्टिकोन ठेवला, एक वाढीची मानसिकता तुम्ही त्या पद्धतीने ठेवली, तर तुम्हाला काय होणार आहे? तुम्ही नक्कीच आज 4 ऍप्लिकेशन झाले तर उद्या 10 करणार आहेत. जे काही अडचणी येतील त्या अडचणीवरती तुम्ही काय करणार आहेत? मात करणार आहेत आणि पुढे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. हा, कोणाला काय बोलायचं? हा एक छान व्हिडिओ आहे. आपल्याकडे आता वेळ आहे का? श्रेया, येस तुम्ही येस, वी कॅन प्ले व्हिडिओ. तर ओके. एक यू कॅन जस्ट एक्सप्लेन हे काय अँड देन. मी हा एक व्हिडिओ दाखवते. जस्ट हा 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओ मधून जर तुम्हाला काही समजलं तर मला सांगा, नाही तर मग मी आहे जर तुम्हाला एक्सप्लेन करते. हा व्हिडिओ हिंदीमध्ये आहे, काही शब्द इंग्लिशमध्ये लिहिलेले आहेत, पण मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. मला फक्त श्रेया, फक्त मला जस्ट कन्फर्म करशील की व्हिडिओचा व्हॉइस प्ले होतोय का? नाही आवाज नाही येते ना? नाही नाही. ओके. ओके. आता येतोय का ते फक्त सांगा. मी जास्त आपने कभी नोटिस किया है कि Yes, जब हम so- किसी चीज में फेल होते हैं येतोय आवाज? हो हो हो. ओके, ठीक आहे. सगळ्या ताईंना मी रिक्वेस्ट करते की हा व्हिडिओ फक्त 4 मिनिटाचा, 3 मिनिट 36 सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा व्यवस्थित बघा.
तुम्हाला या व्हिडिओमधून काय समजलं ते मला सांगा आणि जर नाही समजलं तर मग मला प्रश्न विचारा. मी तुम्हाला समजून सांगते की हा व्हिडिओ कशासाठी आहे, कशाबद्दलचा आहे. आपने कभी नोटिस किया है कि जब हम किसी चीज में फेल होते हैं या कुछ कर नहीं पाते तो हम सीधे बोलते हैं आई कांट डू इट, मुझसे यह नहीं होता, मैं यह नहीं कर सकती। इस टाइप का सोचना एक फिक्स्ड माइंडसेट को दिखाता है। फिक्स्ड माइंडसेट वाले लोग समझते हैं कि एबिलिटीज और इंटेलिजेंस फिक्स्ड है और वो चेंज नहीं किए जा सकते। पर अब सोचिए अगर आप इस सेंटेंस को थोड़ा चेंज करके बोलें तो आई कांट डू इट येट। यह येट का मैजिक क्या है? साइकोलॉजिस्ट कैरोल ड्वेक अपनी बुक माइंडसेट में कहते हैं कि येट एक बहुत ही पावरफुल वर्ड है जो आपके माइंड को पॉसिबिलिटीज के लिए ओपन करता है। ये एक ग्रोथ माइंडसेट को बिल्ड करने में आपकी हेल्प करता है। एंड ग्रोथ माइंडसेट वाले लोग यह बिलीव करते हैं कि उनकी एबिलिटीज, उनके स्किल सेट्स टाइम और हार्डवर्क से इम्प्रूव हो सकते हैं। ड्वेक के रिसर्च के हिसाब से येट बोलने से हम अपने फेलियर्स को टेम्परेरी ऑब्स्टेकल्स की तरह देखना शुरू करने लगते हैं, ना कि उन फेलियर्स को फाइनल डिफीट समझते हैं। ड्वेक अपनी बुक में एक स्कूल का एग्जाम्पल देते हैं जहां अगर स्टूडेंट्स एग्जाम में पास नहीं करते तो उनके रिपोर्ट कार्ड में फेल लिखने की बजाय नॉट येट लिखा जाता है। इसका मतलब है कि वो अभी तक पास नहीं हुए हैं लेकिन उनके पास इम्प्रूव करने का चांस है। इस अप्रोच का इम्पैक्ट यह होता है कि स्टूडेंट्स को अपने आप में उम्मीद और प्रोग्रेस का एहसास होता है। वो यह सोचने लगते हैं कि वो अभी भी आगे बढ़ सकते हैं और अपनी मेहनत से पास कर सकते हैं। ड्वेक कहती हैं कि इस नॉट येट अप्रोच से स्टूडेंट का परफॉर्मेंस और कॉन्फिडेंस दोनों ही इम्प्रूव हुए क्योंकि उन्हें लगा कि वो फेलियर से सिर्फ एक स्टेप दूर है और ग्रोथ हमेशा पॉसिबल है। एक एग्जाम्पल सोचिए, एक स्टूडेंट है जो मैथ्स की एक टफ प्रॉब्लम सॉल्व नहीं कर पा रहा है। अगर वह बोले कि मुझसे यह प्रॉब्लम सॉल्व नहीं होता, मीन्स उसने उस प्रॉब्लम पर गिव अप कर दिया है। पर अगर वही स्टूडेंट टीचर के कहने पर यह बोले कि आई कांट सॉल्व दिस प्रॉब्लम येट, मीन्स मैं यह प्रॉब्लम अभी सॉल्व नहीं कर पा रहा पर इस पर लगा रहूंगा तो आगे जरूर सॉल्व कर दूंगा। यह उसके माइंडसेट के बारे में क्या दिखाता है कि उसने गिव अप नहीं किया है, वह प्रॉब्लम को सॉल्व करने का मोटिवेशन और पेशेंस दोनों रखता है क्योंकि उसके लिए अपने मैथ्स के स्किल सेट में इंप्रूवमेंट का स्कोप अभी भी है। सिर्फ एक वर्ड येट से उसका माइंडसेट एक लूजर से विनर में ट्रांसफॉर्म हो जाता है। एक टीचर को चाहिए कि वह इस तरह के विनिंग माइंडसेट को अपने स्टूडेंट्स में कल्टीवेट करे। अल्बर्ट आइंस्टाइन ने भी कहा था कि इट्स नॉट दैट आई एम सो स्मार्ट, इट्स जस्ट दैट आई स्टे विद प्रॉब्लम्स लॉन्गर। मतलब आई एम नॉट स्मार्ट इनफ टू सॉल्व दिस प्रॉब्लम येट बट इन फ्यूचर आई वुड डेफिनेटली सॉल्व इट। इसका मतलब यह है कि आइंस्टाइन अपने आप को नेचुरली टैलेंटेड या सुपर स्मार्ट नहीं समझते थे, लेकिन वो यह एक्सेप्ट करते थे कि वो किसी प्रॉब्लम को सॉल्व करने में लगातार लगे रहते हैं जब तक उन्हें उसका सॉल्यूशन मिल नहीं जाता। अगेन नॉट येट वाला एटीट्यूड यानी उनकी सक्सेस एंड ब्रिलियंस उनकी परसिस्टेंस और कमिटमेंट का रिजल्ट है, ना कि सिर्फ उनके इंटेलिजेंस का। ग्रोथ माइंडसेट वाले लोग यही करते हैं, वो फेलियर या चैलेंजेस को एक एंड पॉइंट नहीं समझते। आइंस्टाइन ने भी यही अप्रोच अपनी रिसर्च में अडॉप्ट की थी। तो फ्रेंड्स, अगली बार जब भी आपको लगे कि आप किसी चीज में फेल हो रहे हैं या कुछ कर नहीं पा रहे हैं, स्टक हो गए हैं, तो अपनी सेंटेंसेस में, अपनी कन्वर्सेशंस में येट ऐड करके देखिए। यह आपको एक रिमाइंडर होगा कि आप अभी भी उस प्रॉब्लम को सॉल्व कर सकते हैं और अपने गोल्स तक पहुंच सकते हैं। तो दोस्तों, आपके गोल्स के बीच सिर्फ एक स्मॉल वर्ड का फर्क है और वो है येट। ट्राई करके देखिए और अपना एक्सपीरियंस कमेंट बॉक्स में जरूर शेयर कीजिए। कीप विजिटिंग, कीप लर्निंग एट द गुड लाइफ। फिर मिलते हैं। नवीन टाईड काढते चहा डाग आता फक्त 66 रुपयांमध्ये। ओके, कोणाला समजलं का काय होतं ते? कोण सांगेल ताई, ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा नक्की हा व्हिडिओ काय सांगत होता? हॅलो. हा अश्विनीताई बोला. हा मॅम, हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की जेणेकरून आपण जे करतोय त्याच्यात कधी म्हणजे आपण मागे पण जाऊ शकतो, कधी पुढे पण आपण हार नाही मानायची. पॉझिटिव्ह त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण तिसऱ्यांदा ती गोष्ट क्लिअर होणारच आहे. ओके, नेहमी ठीक आहे. पॉझिटिव्ह करायला हवा. हा, अजून कोणाला काय? अजून कोणाला काय बोलायचं आहे की मी एक्सप्लेन करू हा व्हिडिओ काय सांगत होता नक्की?
ओके. सो हा जो मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला, तो व्हिडिओ याच्याबद्दल सांगत होता की आता ते एक बघा स्टुडंट आणि टीचरचं एक्झाम्पल दिलं होतं की ज्यावेळेस स्टुडंट म्हणतो की मला हे मॅथ्स येत नाही किंवा मला हे गणित येत नाहीये, तर येत नाही ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण तिथे प्रयत्न करणं सोडून देतो. पण ज्यावेळेस एखादा विद्यार्थी टीचरांना सांगतो की मला हे अजून जमलं नाहीये, तर जमलं नाहीये आणि येत नाही या सेंटेन्समध्ये किंवा ह्या वाक्यांमध्ये खूप फरक आहे. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी म्हणतो की मला हे जमलं नाहीये, तर याचाच अर्थ काय की त्याच्याकडे अजून ते प्रयत्न करण्याचे किंवा ते गणित सॉल्व्ह करण्याची चिकाटी आणि जिद्द आहे. पण येतच नाही म्हटल्यावरती खूप इश्यू येतील, म्हणजे खूप प्रॉब्लेम येतील. तसंच की तुमच्या कधीही जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा व्यावसायिक जीवनामध्ये काही अडचणी येतात, त्यावेळेस स्वतःचा माइंडसेट किंवा स्वतःची मानसिकता अशी ठेवा की ओके हे मला जमत नाहीये, पण उद्या नक्कीच जमेल. हे का नाही जमलं तर मी याच्यावरती प्रयत्न करेन, पण मला हे येणारच नाहीये. फॉर एक्झाम्पल एखादी तुम्ही ज्यावेळेस घरी एखादी भाजी तयार करतात, नवीन काहीतरी रेसिपी शिकतात, तर ती पहिली चुकते. पण असं होतं का की तुम्ही ती चुकली मग परत ना ती ट्रायच नाही करत? असं होतं का मला सांगा? ती चुकल्यावरती तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा ट्राय करायचा प्रयत्न करता की नाही? हो किंवा नाही? हो, करतात ना. करतं ना. म्हणजे याचंच काय की तुमच्याकडे अजून ती जिद्द आणि चिकाटी आहे. ती मानसिकता आहे की ओके पाठीमागच्या वेळेस माझ्याकडून ह्या चुका झाल्या होत्या त्यामुळे मला भाजी व्यवस्थित बनवता नाही आली. पण आता मी नंतर मी त्या चुकांमधून शिकणार आहे आणि मला पुढे अजून ती भाजी व्यवस्थित कशी होईल तर याचा तुम्ही विचार करता. म्हणजेच काय तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो दृष्टिकोन आहे विचार करण्याचा तो वाढीव असला पाहिजे. कधीही स्थिर नसला पाहिजे की हा हे जमत नाही ना तर हे मला कधीच नाही जमणार. पण तो त्याला बोलतो स्थिर मानसिकता. पण वाढीव मानसिकता कशाला म्हणतो की मला हे आज जमलं नाही ना तर हे का नाही जमलं, मी याच्यातून पुढे शिकत राहीन. अजून मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देते. थॉमस एडिसन माहिती आहे का, ज्यांनी बल्बचा शोध लावला, बलाचा शोध लावला, कधी पुस्तकात ऐकलंय? हो, ऐकलंय ना. तर मग त्यांनी डायरेक्ट बलाचा शोध लावला का नाही? त्यांनी हजारो बल्बवरती प्रयोग केले. हजारो बल्ब त्यांनी हे केल्यानंतर त्यांनी तो बल्ब विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न झाला सुद्धा. आता भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली एवढं तरी माहितीये, मी कोणी बघितली हे नाही विचारणार, पण झाली हे तरी हो, समजलं असेल माहिती आहे. तुमच्या घरांमध्ये. हो, हो. ओके. झाली ना तर मॅडम. त्याच्यामध्ये बघा विराट कोहलीचं शतक शतक झालं. हो. होण्यासाठी किती त्यांनी प्रयत्न केले. जर त्यांनी ती स्थिर मानसिकता ठेवली असती की अरे नाही माझं शतक नाही होणार आता, म्हणजे मला नाही करायचं किंवा मी आउट होईन किंवा मी रनअप होईल किंवा व्हॉटएव्हर. त्यांनी जर असा विचार केला असता तर त्याचं शतक झालं असतं का नाही? आज विराट कोहली ज्या क्षेत्रामध्ये आहेत, जे आता त्यांनी ते हे केलं तर त्यांनी ते कष्ट केलेले, त्यांनी ती जिद्द केलेली आहे. त्यांनी नेहमी स्वतःला सांगत गेलेले की नाही मी ह्या गोष्टीतून पुढे शिकणार, मला पुढे जायचंय आणि त्यांनी ती वाढीव मानसिकता ठेवली. तसंच तुम्हाला तुमच्या आकांक्षाच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा खूप साऱ्या अडचणी येतील. तुम्हाला लोकं कदाचित नकारात्मक टीका करतील. तुम्हाला घरातून म्हणतील की अरे काय त्या ₹20 साठी, काय त्या ₹100 साठी तू बाहेर चाललीयेस. तू घरात काहीतरी कर, शांत राहा, घरात बस. पण हे जर तुम्ही जर त्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष दिलं आणि तुम्ही तुमची मानसिकता फक्त स्थिर ठेवली, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे नाही जाणार. पण वाढीव मानसिकता ठेवली की अरे नाही, हे मला अडथळे येणार आहेत आणि तुमच्या जर ब्रेनला तुम्ही तसंच विकसित केलं, तुम्ही तुमच्या डोक्याला आणि चालना दिली की नाही, मला ह्या अडचणी येणार आहेत, पण मला इथून पुढे जायचंय, मला माझी मानसिकता वाढीव ठेवायची आहे. जे काही माझ्या चुका होतील त्याच्यातून मला शिकायचंय. जे काही नकारात्मक आव्हाने माझ्या समोर येतील त्यांना क्रॉस करून मला पुढे जायचंय आणि मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय. सो यालाच आपण म्हणतो वाढीव मानसिकता. ठीक आहे. एक मिनिट. ओके. सो ज्यांच्याकडे वाढीची मानसिकता असते ती लोक कशी असतात?
तुम्हाला काय वाटतं की कसे असतात ते लोक, त्यांच्याकडे वाढीची मानसिकता असते? सांगा मला, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे करण्याची जिद्द असते त्यांच्याकडे अजून? आणि ज्या ज्या ठिकाणी थांबायचे त्या ठिकाणी थांबत नाहीत ते, म्हणजे पुढे जाण्याचे प्रयत्न करतात. ओके, एक्झॅक्टली. अजून? वाढीची मानसिकता असण्याचा काय फायदा आहेत? तुम्हाला वाटतं का की वाढीची मानसिकता याचा फायदा वाढी आहे? वाढीची मानसिकता जर ठेवली तर आपण यशाचं शिखर गाठू शकतो. बरोबर. तुम्ही आव्हाने स्वीकारू शकता, तुम्ही अडचणींना तोंड देऊ शकता, राईट? तुमच्याकडे एखादी अडचणी किंवा एखादी अडथळे आली तर त्याला तुम्ही संधी म्हणून बघणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला नवीन काय शिकायला भेटते का ते बघणार आहात तुम्ही, ठीक आहे? परत ना आता फॉर एक्झाम्पल जसं की एपीजे अब्दुल कलाम आहेत, त्यांच्याकडे तुम्ही आज एक प्रेरणास्थान बघता. का? तर त्यांनी त्यांची वाढीची मानसिकता ठेवली. आज ते बोलले ठीक आहे यार, मी सायंटिस्ट नाही ना, बस झालं, तर मला पुढे काही माझ्या आयुष्यात काही करायचं नाही. पण ते पहिल्यांदा सायंटिस्ट झाले, नंतर राष्ट्रपती झाले. का? तर त्यांनी समाजाने एवढं त्यांना ओळखलं होतं की नाही, हा व्यक्ती नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो. म्हणून ते सायंटिस्ट पण झाले, एक आदर्श शिक्षक पण झाले, प्लस एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःचं घडवलं आणि राष्ट्रपती झाले. तर ते त्यांच्या जीवनापर्यंत एक जोपर्यंत ते हे जीवनामध्ये म्हणजे ह्या जगामध्ये अस्तित्वात होते, शेवटच्या क्षणापर्यंत किंवा शेवटच्या श्वासापर्यंत ते लोकांना प्रेरणा देत गेले की नाही, तुम्हाला काहीतरी शिकलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं पाहिजे, ठीक आहे? सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ज्याच्याकडे वाढीची मानसिकता असते तो स्वतःलाही प्रेरित करतो आणि दुसऱ्यांनाही प्रेरणा द्यायला मदत करतो किंवा दुसऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनतो, ठीक आहे? हे बघा, हे की ते वाक्य आहे, चिकाटी आणि लवचिकता ही वाढीच्या मानसिकतेचा एक गाभा आहे. म्हणजेच काय, की जर एखाद्या व्यक्तीच्या मध्ये एक लवचिकता आहे, म्हणजे लवचिकता म्हणजे काय, की खूप साऱ्या गोष्टी शिकण्याची लवचिकता असू देत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या गोष्टी असू देत, चिकाटी आहे, जिद्द आहे, तर ती एक वाढीच्या मानसिकतेचा एक गाभा आहे, तो एक मुख्य पाया आहे, ठीक आहे? एक मिनिट, थोडासा स्लाइडचा इश्यू झालेला आहे इथे. हा, हे बघा, ही एक अजून एक स्लाइड आहे की तुम्हाला तर तुमची वाढीची मानसिकता जर त्याचे जे धोरणं आहेत तर ते तुम्ही कसे करू शकता. आता तुम्हाला जर 20 लोकांपर्यंत पोहोचायचंय एक योजना घेऊन, तर तर तुम्ही ती कशी जाऊ शकता, तुम्ही काय करू शकता. तर आता बघा, तुम्हाला काय करायला लागेल की पुढील 3 महिन्यामध्ये तुम्हाला 20 लोकांपर्यंत पोहोचायचं आयुष्यमान भारतच्या योजनेसाठी, ठीक आहे? तर तुम्ही काय करचाल की प्रत्येक आठवड्याला तुम्ही नोंदणी करचाल की तुमच्याकडे किती लोक येतात, काय होतात, आणि मग नंतर काय करचाल, त्या 10 लोकांचे जे काही तुमच्याकडे येतील त्यांचा एक ग्रुप बनवचाल. त्या ग्रुपमध्ये तुम्ही त्यांना फायदा सांगचाल की नक्की त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे म्हणजे त्याचे क्रायटेरिया काय आहे, त्याला डॉक्युमेंट्स काय आहेत, की जेणेकरून तुम्ही लोकांना काय करू शकता, कनेक्ट करू शकता. आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लोकांना फायदा देचाल, जे कार्ड काढून देचाल, त्या कार्ड काढून दिल्यावरती तुम्हाला सुद्धा तुमचा एक इन्कम सुद्धा वाढणार आहात. तर ह्या वेळेस असं जर तुम्ही अभ्यास करत गेला, असं जर तुम्ही तुमची वाढीव मानसिकता ठेवली की आज मी 20 लोकांपर्यंत पोहोचले ह्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी 40 लोकांपर्यंत पोहोचेल, अशी जर वाढीची मानसिकता ठेवली तर अखेरीस तुमचा जो इन्कम असेल एका महिन्याचा तो खूप चांगला असेल, जेणेकरून तुम्ही तुमचं सुद्धा एक काय म्हणतो आपण आजीविका तुम्ही तुमची स्वतःची विकसित करू शकता. आणि सुरुवातीला अडचणी येणार आहेत, पण नंतर जर तुम्ही तुमची ही ग्रोथ माइंडसेट जर कंटिन्यू ठेवली, वाढीची मानसिकता हे याच्यावरती अभ्यास करत, ह्याच्यावरती जर तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना देत जर तुम्ही पुढे कष्ट केलं, मेहनत केली, तर नक्कीच तुम्हाला एक दिवस ह्या आकांक्षा प्रोजेक्टचा फायदा होणार आहे. याच्यासाठी ही वाढीव मानसिकता जो आजचा टॉपिक होता तो खूप महत्वाचा होता आहे, किंवा इथून पुढे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा होईल तुम्हाला. आणि आय होप तुम्हाला हे आजचं जे सेशन आहे वाढीची मानसिकता याच्याबद्दल तुम्हाला समजलं असेल, किंवा तुम्हाला याच्याबद्दल काही बोलायचंय का, किंवा हा टॉपिक समजला का, तर मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडेल.
येस, टॉपिक समजला आजचा, वाढीची मानसिकता? हो. ओके, बाकी कविता ताई, वैशाली ताई, अलका ताई? हो, समजलं मॅडम. कसा वाटला टॉपिक आजचा? चांगलं वाटलं मला. वाटलं काहीतरी शिकायला मिळालं. ओके. सो मी नक्कीच तुमच्या सगळ्यांना एक विनंती करेन की जे मेरी कॉम आहेत, परत डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, यांच्याबद्दल मराठीमध्ये जरी गुगल सर्च केलं तर खूप साऱ्या गोष्टी, त्यांचे किस्से खूप सारे आहेत, ते तुम्हाला ऐकायला भेटतील. नक्कीच वाचा त्या. येस अश्विनी ताई, काही बोलायचं आहे? हो मॅम, मला असं विचारायचं मॅडम की आपण आयुष्यमान जे डाउनलोड करतोय, काढतो बस, तर ते डाउनलोड व्हायला किती वेळ लागतो कार्ड काढल्यावर? ओके, KYC जर कम्प्लीट झाली असेल तर ते लगेचच डाउनलोड होतं. पण जर समजा KYC EKYC जर कम्प्लीट नसेल तर 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये पण ते कार्ड येतं. नाही, मी ना मागच्या महिन्यात केलेलं आहे, पण ते अजून पेंडिंगच दाखवतंय. डाउनलोडच झालेले नाही अजून. अमित गाईड करू शकतो का इथे? हॅलो. हा ताई, काय म्हणताय? हॅलो. अश्विनी ताई, आवाज येत आहे? हॅलो, माझा आवाज येतोय म्हणे? येतोय, आवाज येतोय. हा, ते परत प्रश्न एकदा रिपीट करा ना तुमचा. त्यांचा प्रश्न असा होता अश्विनी ताईंचा की आयुष्यभर भारतचं कार्ड डाउनलोड व्हायला किती वेळ लागतो? त्यांनी पाठीमागच्या महिन्यामध्ये ट्राय केलं की पाठीमागच्या महिन्यात की पाठीमागच्या वीक मध्ये ताई? अश्विनी ताई, काहीच समजलं कारण की रेंज प्रॉब्लेम आहे वाटतं, त्याच्यामुळे आवाज ब्रेक होतोय. आता आवाज येतोय? तर त्यांना एवढं विचारायचं होतं की आयुष्यभर भारत कार्ड काढायला किती वेळ लागतो, म्हणजे डाउनलोड व्हायला? नाही, आता सध्या अप्रुव्हल साठी थोडा वेळ लागतोय, नाहीतर मग ते लवकर अप्रुव्हल होतं जनरली. काही त्यांच्या वेबसाईटला पण काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून थोडा वेळ लागतोय. कुणाचे आहेत मला सांगा, ते तुम्ही काढलेले, आपण ते अप्रुव्हल करून घेऊ. हॅलो. हॅलो. हॅलो अश्विनी ताई. अमित, आवाज येतोय, पण आय गेस अश्विनी ताईला नेटवर्क नाहीये, त्याच्यामुळे आय गेस त्या आन्सर नाही देऊ शकत. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. सो अमित, आपण म्हणजे कॉल वाइंड अप करू शकतो. जर कोणाला काही बोलत असेल तर बोला, किंवा अमित तुम्हाला पुढे काही सूचना देत असेल तर तुम्ही कॉल कंटिन्यू करा. ओके, चालेल. नाही, आमच्या मला तर काही सूचना नाही द्यायची. काय असलं तर आपल्या ग्रुपला मेसेज टाका, ते आपण ते बघूया. ठीक आहे. सो नेक्स्ट वीक पर्यंत अजून आपले 2 कोर्सेस अपलोड होणार आहेत. एक प्रेरणा आणि आजचं जे काही सेशन घेतलं आपण ग्रोथ माइंडसेट यानी की वाढीची मानसिकता, तर हे दोन्ही सुद्धा कोर्स पुढच्या वीक पर्यंत आपले अपलोड होतील. एकदा अपलोड झाले की मी तुम्हाला लिंक शेअर करेन. नक्कीच ते सगळ्यांनी आपला जो LMS वरती जाऊन तुमचा जो वॉवल लर्नरचा ऍप आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते शिकून घ्या, किंवा तुम्ही बघा ते आणि त्या पद्धतीने सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे. सो माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना म्हणजे नवीन कोर्सेस शिकण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काळजी घ्या, ऊन वाढत चाललेलं आहे, त्यामुळे जर तुम्ही फील्ड मध्ये जात असाल तर एक तर थोडंसं लवकर जा, किंवा संध्याकाळी जा, जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं. उन्हात जात असेल तर काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि पाण्याची बॉटल सोबत ठेवा. ठीक आहे, चालेल. सो तुम्ही सगळेजण या कॉलमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या वेळेस अजून कोणता तरी नवीन टॉपिक घेऊन हे करूयात, किंवा नक्कीच तुम्ही ग्रुपमध्ये मला मेसेज करा की मॅम किंवा ताई वनिता बोला तरी चालेल,
की आम्हाला पुढच्या वेळेस ह्या टॉपिक वरती शिकायचं आहे किंवा ह्या टॉपिक बद्दल जाणून घ्यायचं, तर तुम्ही मला टॉपिक सजेस्ट करा. मी त्या टॉपिक बद्दल नक्कीच अभ्यास करून पीपीटी तयार करून मी तुमच्यासोबत प्रेझेंट करेन. ठीक आहे, चालेल? येस, नो? ओके, ठीक आहे, चालेल. सो काळजी घ्या, भेटूयात पुन्हा एकदा. बाय. आम्ही आशा करतो की या सत्रामधून तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.